हॅलो अँड वेलकम टू आचार्य डिजिटल. मी आहे ओजस सर आणि आपण शिकत होतो कम्प्युटर सायन्स. दॅट्स राईट. आणि तुम्ही शहाणे पोरं आहेत, मला माहिती आहे. तुम्ही व्यवस्थित प्रत्येक वेळेस नोट्स काढता आहेत. ओके राईट. लास्ट टाइम आपण काय शिकलो होतो? पहिल्यांदा खूप आधी कधीतरी आपण नंबर सिस्टम्स नावाचा चॅप्टर बघितला होता. तो नंबर सिस्टम चॅप्टर आपण एंटायरली कंप्लीट केला होता. त्यानंतर पुढचे 5 लेक्चर आपण लॉजिक गेट्स अँड सिक्वेन्शियल सर्किट्स बघितले होते, ज्याचे मला माहिती आहे शहाण्या पोरांनी नोट्स काढले असतील व्यवस्थित. ओके, नोट्स काढले असतील व्यवस्थित आणि त्यांना ते समजलं असेल, स्वतः प्रॅक्टिस केली असेल आणि होमवर्क सुद्धा केलेलं असेल. राईट. आता आपला एक बेसिस बनलाय की आपण इंडस्ट्री रेडी गोष्टी शिकणार आहेत. राईट. आत्तापर्यंत जी काही आपण कहाणी बघितली की हे असे असे नंबर्स असतात, असं असं काहीतरी लॉजिक गेट असतं, असं काहीतरी लॉजिक लावायचं असतं आणि त्यांनी असं काहीतरी होत असतं, ही सगळी काय झाली? कहाणी झाली. बट आजपासनं काय होणार आहे? आतापासनं गोष्टी रिअल व्हायला स्टार्ट होणार आहे. म्हणजे आपण ॲक्च्युली सगळं गोष्ट प्रॅक्टिकल करून बघणार आहेत. राईट. सो तुम्ही थंबनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल आजचा चॅप्टरचं नाव काय आहे. दॅट इज इंट्रोडक्शन टू C++. आणि हा चॅप्टर मला वाटतं खूप जास्त स्पेशल आहे, कारण की तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं C++चं महत्त्व काय असतं. राईट. ती खूप जास्त फास्ट लँग्वेज आहे, ती खूप जास्त कम्प्युटर सिस्टम्सच्या जवळची लँग्वेज आहे आणि ती इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त वापरल्या जाणारी लँग्वेज आहे. तुम्ही जर का कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग घेणार तर तुम्हाला सगळ्यात पहिली हीच लँग्वेज शिकवल्या जाणार आहे. राईट. सो ही खूप जास्त एक फंडामेंटल आणि वाईडली यूज होणारी लँग्वेज आहे. त्यामुळे हा चॅप्टर खरं तर खूप स्पेशल आहे आणि ह्या स्पेशल चॅप्टरला फक्त मी शिकवून चालणार नाही. त्यामुळे आज आपल्याला म्हणजे तुम्हाला शिकवायला एक स्पेशल गेस्ट आले आपल्यासोबत. दॅट इज युअर ऑल फेवरेट यशवर्धन सर. सो लेट्स वेलकम यशवर्धन सर. हॅलो, वेलकम गाईज. सो यांचं छोटंसं इंट्रोडक्शन जर का तुम्हाला द्यायचं झालं तर हे कम्प्युटर सायन्स इंजिनियर आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, जे की महाराष्ट्राचं बेस्ट कॉलेज आहे. तिकडनं यांनी कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग केली, जे की तुमचं ड्रीम आहे हेही मला माहिती आहे. तर आपण आज खूप इंटरॅक्टिव्ह वेने एक नवीन काहीतर पद्धतीने आपण आज C++ ही लँग्वेज थ्रू कोडिंग थ्रू लेक्चर्स आपण शिकणार आहोत. तर चला चालू करूया. तो एक कॉम्बिनेशन हो जाएगा अपना. थेरी प्लस प्रॅक्टिकल. ओके राईट. लेट्स गो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की ही C++ लँग्वेज आहे काय. ठीक आहे. तर C++ लँग्वेज म्हटलं तर मी म्हटलं मराठी, हिंदी भाषा, त्याच्यानंतर गुजराती, तेलुगू, तमिळ, मल्याळम, अजून भरपूर असतील काही काही तुमच्या भाषा. राईट असतील. तर या भाषांना आपण आपल्या भाषा म्हणतो. तसंच एक कम्प्युटरची भाषा असते. मी माझ्या भाषेत काय करू शकतो? मी कोणाला काहीतरी काम सांगू शकतो. मी म्हणू शकतो कोणाला तरी जा माझ्यासाठी पाणी घेऊन ये. मी तुम्हाला म्हणू शकतो नोट्स काढा. राईट. तुम्ही काढतायत, मला माहिती आहे, शहाणे पोर आहे तुम्ही. ओके. तर तसंच आपण भरपूर सारे इन्स्ट्रक्शन्स देऊ शकतो, भरपूर सारे कमांड्स देऊ शकतो आणि काम करून घेऊ शकतो. हां, त्याच्यासाठी दुसऱ्या कामांसाठी पण भाषा असते. बट आपल्याला कम्प्युटरशी प्रायमरी काम काय आहे? त्याच्याकडनं काम करून घेणं, कारण की ते एक मशीन आहे. तर त्या मशीनला समजेल अशी भाषा आपल्याला काहीतरी वापरावी लागते. राईट. आता आपण जी बोलणार ती भाषा मशीनला डायरेक्ट समजणार नाही. आपण बघितलं होतं कम्प्युटर या मशीनला लॉजिक गेट्सनी बनलेला असतो. तो एंटायरली जे चिप्स वगैरे बनले असतात, प्रोसेसर्स बनले असतात, ते कशाने बनले असतात? लॉजिक गेट्स अँड सिक्वेन्शियल सर्किट्सनी बनले असतात. आणि त्यांना फक्त बायनरीची भाषा समजते. दॅट इज करंट इज फ्लोईंग 0 आणि करंट इज नॉट फ्लोईंग 0 अँड करंट इज फ्लोईंग 1. 0 व्होल्ट आणि 5 व्होल्ट हीच भाषा त्यांना समजते. राईट. बट ह्या भाषेला अजून थोडंसं जर का बिल्डअप केलं, त्याच्यावर लॉजिक वगैरे बिल्डअप केलं तर आपल्याला काय मिळतात? प्रोग्रामिंग लँग्वेजेस मिळतात. म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज एक काइंड ऑफ कनेक्टिंग ब्रिज आहे, जे हे बॅरियर पार करून देतं आपल्याला, की आपली भाषा आणि कम्प्युटर भाषा या दोघांना मिक्स केलं की एक वेगळी भाषा बनते. ती आहे आपली प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे थोडक्यात एक कुठल्या तरी मधल्या प्लॅटफॉर्मवरनं आपण कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन्स देणार आणि तो ते डिरेक्टली फॉलो करणार. राईट. तर तुम्हाला कळतं एक्झॅक्टली प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय असतं, कळून घेतलं. तर आता त्याची फॉर्मल डेफिनेशन बघू आपण, की प्रोग्रामिंग लँग्वेज इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन दॅट प्रोग्रामर्स राईट टू टेल अ कम्प्युटर हाऊ टू परफॉर्म अ टास्क. ठीक आहे. हे कळलं. एकदम बेसिक आहे की कोणतेही टास्क कसं करायचं कम्प्युटरला स्पेसिफिकली ते सांगायचं काम काय आपण कशाने करतो? प्रोग्रामिंग लँग्वेजनी करतो. ठीक आहे. दीज इन्स्ट्रक्शन्स आर युजली रिटन इन अ स्ट्रक्चर्ड कोड. राईट. तुम्ही ऐकलं असेल कोडिंग येतं कोणाला तरी, कोड वगैरे काय असतं? तर जे काही लिहिलं जातं ते एका स्ट्रक्चर्ड मॅनरमध्ये लिहिलं जातं आणि जे काही लिहिलं जातं त्याला काय म्हणतो आपण? कोड म्हणतो. ठीक आहे. दॅट फॉलोज अ स्पेसिफिक सिंटॅक्स. आता तुम्हाला या चॅप्टरमधली सगळ्यात पहिली गोष्ट शिकवणार आहे, दॅट इज सिंटॅक्स.
आता सिंटॅक्स म्हणजे काय असतं की आता मला प्रत्येक गोष्टीत प्रत्येक भाषेत काहीतरी बोलण्याचा काहीतरी एक तरीका आहे, राईट. जसं की छगन पाणी आण हे खूप फेमस स्टेटमेंट आहे, मराठीत शिकवलं जातं, प्रत्येकाला शिकवलं गेलेलं आहे, राईट. तर आता छगन पाणी आण हे लिहिण्याचा जसा एक तरीका झाला, तसाच प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जो लिहिण्याचा तरीका असतो त्याला काय म्हणतात मित्रांनो, सिंटॅक्स. कळलं का सिंटॅक्स काय असतं? मग व्यवस्थित तुमच्या भाषेत नोट्समध्ये लिहून घ्या सिंटॅक्स काय असतं. ओके, लिहिलं, राईट, व्हेरी गुड, राईट. तर आपण ॲक्च्युली जी भाषा शिकणार आहे कम्प्युटरवाली ती कोणती आहे? C++. हा त्याचा ऑफिशियल लोगो आहे C++चा, ठीक आहे. आणि ही C++ जेव्हा खूप जास्त फेमस झाली तेव्हा MS-DOS चालू होतं, राईट. MS-DOS म्हणजे आता तुमच्या याच्यात MS-चं कोणतं व्हर्जन चालू असेल, विंडोज 11 वगैरे चालू असेल, राईट. आता तेव्हाची ही गोष्ट आहे की MS-DOS जेव्हा चालू होतं तेव्हा हे C++ खूप फेमस झालं होतं. त्यामुळे जे आपण कंपायलर वापरणार आहे त्याचा लोगो पण असाच दिसतो, राईट. टर्बो C++, तुम्ही कोणी नाव ऐकलं असेल, त्याची विंडो ही अशी दिसते. तर कॉंग्रॅच्युलेशन, सिनेमामध्ये जसे दिसतात तसं काहीतरी आपण प्रकार घडवणार आहे आज, राईट. असं तुम्ही बघितलं असेल सिनेमामध्ये, कोणाचा तरी हॅकर वगैरे असतो त्याच्या स्क्रीनवर असं काहीतरी दिसत असतं. तर तोच प्रकार आज आपण प्रॅक्टिकली करणार आहेत, राईट. या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिकली करणार आहेत. ओके, राईट. तर आज आपण आता यश सरांच्या मदतीने आपल्या आयुष्यातला पहिला प्रोग्राम लिहिणार आहे C++ लँग्वेजमध्ये. येस, तर आपण पहिला प्रोग्राम हा नेहमी कुठला करतो, तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये जावा, डिप्लोमा करा, डिग्री करा, पहिला प्रोग्राम हा असतो हॅलो वर्ल्डचा. तर आपण पहिला प्रोग्राम करणार आहे आज हॅलो वर्ल्ड, ठीक आहे. तर आपण आता टर्बो C++ ओपन करू, ठीक आहे. तर यस सर, एक मिनिट मला विचारायचं, तुम्ही हे जे टर्बो C++ म्हणले हे आहे काय? मी पण म्हटलं काय आहे ते आपल्या पोरांना सांगूयात. ओके, हा एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्या थ्रू आपण आपला प्रोग्राम लिहिणार आहोत. तो त्याच्या थ्रू कंपाईल होईल आणि तो रन होईल, ठीक आहे. ही एक बेसिक डेफिनेशन झाली टर्बो C++. ओके सर, येस. तर आपण स्टार्ट करू. आता ही विंडो थोडीशी आपण झूम करू म्हणजे आपल्या स्टुडंट्सला व्यवस्थित ते दिसेल, ठीक आहे. तर आपण आपला पहिल्या प्रोग्रामला स्टार्ट करू आता. हां, आणि मीनवाईल जेव्हा यश सर त्यांचा प्रोग्राम लिहित आहेत आपण हळूहळू समजूया की ते काय लिहितात आहे. तर सगळ्यात पहिले बघा त्यांनी इकडे हॅशटॅग इन्क्लूड काहीतरी लिहिलं आहे. तो हा जो हॅशटॅग आहे हा तुमचा इंस्टाग्रामचा हॅशटॅग नाही आहे. हा हॅशटॅग जो आहे हा तुमच्या C++च्या सिंटॅक्सचा हॅशटॅग आहे, म्हणजे तो तसाच्या तसा तेव्हा लिहावा लागणार आहे. तर हॅशटॅग नंतर इन्क्लूड लिहिलं आहे. इन्क्लूड आपलं जे इंग्रजीतले इन्क्लूड असतं तेच आहे. आणि त्याच्या पुढे काहीतरी असं अँग्युलर ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे काहीतरी. अँग्युलर ब्रॅकेटमध्ये काय लिहिलंय? iostream.h, राईट. काय लिहिलंय? iostream.h, ठीक आहे. तर हे जे iostream.h आहे ना, ही एक लायब्ररी असते, ठीक आहे. काय असते ही? लायब्ररी. ओके ओके, पण iostream सो ही इनपुट आउटपुट स्ट्रीम लायब्ररी आहे, ती कशासाठी यूज केली जाते? सो ही जी लायब्ररी आहे, तर पहिली गोष्ट आपण समजून घेऊ की लायब्ररी म्हणजे काय असतं. लायब्ररी म्हणजे आता आपण तर सर्व ज्ञानी आहे नाही की डायरेक्ट C++ स्क्रॅच पासून चालू करून देऊ, आपल्याला तर काही येत नाही, ठीक आहे. तर यांच्या आधी कोणी काही लिहून ठेवलेला जो कोड असतो तो बाय डिफॉल्ट एक पॅकेजमध्ये मिळतो, जसं की लायब्ररीमध्ये कोणी आधी लिहून ठेवलेले पुस्तकं असतात ना, सेम लायब्ररीमध्ये कोणी आधी लिहून ठेवलेले कोड्स आहेत, ते कोड आपण तसेच्या तसे वापरू शकतो प्रोग्राममध्ये. तर हे लायब्ररीचं काम आहे. ओके, तर आपण खाली जे वापरणार आहोत ते आपल्याला ऑलरेडी प्रीडिफाईन करायला लागतं वरती, राईट. तर त्यासाठी हे सगळं वापरता यावं म्हणून आपण काय ह्या लायब्ररीज इन्क्लूड करणार आहे. तर ठीक आहे, आता दोन लायब्ररीज इन्क्लूड केल्या आपण, iostream.h आणि conio.h, ठीक आहे. या दोन लायब्ररीज आपण काय केल्या? इन्क्लूड. आणि तुमच्या मॅक्सिमम सिलेबसमध्ये ह्याच दोन लायब्ररी इन्क्लूड होणार आहे मोस्टली, ठीक आहे. मोस्टली परत काही प्रोग्राम्स येतील ज्याच्यात काही वेगळे असतील तर ते आपण इव्हेंच्युअली बघू, ठीक आहे. बरं यस सर, याच्या पुढे हे जे व्हॉइड मेन लिहिलंय याचा अर्थ काय आहे? तर मेन म्हणजे काय? मेन हा तुमचा प्रोग्रामचा स्टार्ट आहे. कंपायलर तुमचा प्रोग्राम बघतो कुठून? तर मेन पासून, ठीक आहे. कंपायलर तुमचा प्रोग्राम जे काय तुम्ही जेवढा मोठा तुमचा कोड असेल सगळ्यात पहिला रन काय होणार? मेनची जी सगळ्यात पहिली लाईन आहे ती सगळ्यात पहिली रन होणार, ठीक आहे. हा आहे मेनचा फंक्शन. ओके, म्हणजे कंपायलरनी ही प्रोग्रामिंग फाईल घेतली तर तो मेन फंक्शन सगळ्यात पहिले जाऊन एक्झिक्यूट करणार आहे. कळलं का तुम्हाला? काय हुडकणार? तर मेन हुडकणार, ठीक आहे. राईट. या अच्छा, आता याच्या आधी व्हॉइड का लिहिलंय? ओके, तर ह्याच्या आधी ही ॲज इन डेटा टाइप्स आहेत. तर व्हॉइड ॲज इन मेन मध्ये का लिहिलंय की हा फंक्शन आहे, हा काय व्हॅल्यू रिटर्न करत नाहीये, हा नल व्हॅल्यू, काहीच व्हॅल्यू रिटर्न करत नाहीये. सो तिथं आपण व्हॉइड लिहिलंय.
ती काय कुठली तर तो व्हॅल्यू रिटर्न करत असता. फॉर एक्झाम्पल आपण ते पुढे बघूच, पण जर फॉर एक्झाम्पल मी इथं घेतलं तो रिटर्न करत असता एखादी व्हॅल्यू, फॉर एक्झाम्पल रिटर्न 1 और रिटर्न 5 रॅन्डम व्हॅल्यू, ती इंटिजर व्हॅल्यू आहे, तर आपल्याला तिथं इंट लिहावं लागलं असतं. ठीक आहे, तर हा मेन फंक्शन काय रिटर्न हा पण कशासाठी वापरतोय, फक्त हॅलो वर्ल्ड प्रिंट करण्यासाठी वापरतोय. तर तो काय रिटर्न करतोय का, नाही. सो आपण तिथे वर्ड डेटा टाइप वापरतो. ओके, त्याच्यानंतर सरांनी इकडे काहीतरी सी आउट लिहिलंय, तर हे जे सी आउट आहे ना, हे आयोस्ट्रीम लायब्ररी मधनं येतं, तर ते आपण तशाच्या तसं वापरणार आहे. आणि सी आउटचं म्हणणं काय आहे, आउटपुट देणे. काय देणे, आउटपुट देणे. त्यानंतर बघा आता 2 अँग्युलर ब्रॅकेट वापरले. आता ह्याला काही घाबरून जायचं नाही. आता हे 2 अँग्युलर ब्रॅकेट एक एरो सारखे बिहेव करतात आहे, जे काय बाहेर घेऊन जातात आहे, बाहेर घेऊन जातात आहे स्क्रीनच्या, म्हणजे काय ते आउटपुट देतात आहे. कळलं का तुम्हाला? म्हणजे ह्या अँग्युलर ब्रॅकेटच्या ह्या साईडला जे काही लिहिलं असेल ते आउटपुट मध्ये जाईल. समजलं तुम्हाला? एकदम सिंपल आहे. हे काय लिहिलंय, हॅलो वर्ल्ड. ठीक आहे, तर कोणताही एक प्रोग्रामर कोणतीही पहिली लँग्वेज पहिल्यांदा जेव्हा शिकतो, हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम लिहिला जातो. तर आता मला पाहिजे तुम्ही पॉज करा आणि तुमच्या नोटबुकमध्ये हा हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम लिहून घ्या. लिहून घ्या व्यवस्थित, पॉज करून लिहिला. ओके, व्हेरी गुड. आता आपण सर याला रन करून बघूया. ओके, ठीक आहे. आता आपलं आउटपुट काय आलं पाहिजे, ब्लॅक स्क्रीन आली पाहिजे, त्याच्यावरती काय लिहिलं पाहिजे, हॅलो वर्ल्ड. ठीक आहे, तर आपण पहिलं काय केलं पाहिजे, ह्याला कंपाईल. सर तो आपला कंपाईल झालेला आहे प्रोग्राम. आपल्याला काय वॉर्निंग आलेली आहे का, एरर आलेला आहे का? नाही, 0 वॉर्निंग्स अँड 0 एरर आलेला आहे. आपला सक्सेसफुली कंपाईल झालेला आहे प्रोग्राम. ठीक आहे, मी एंटर दाबलं. आता काय करायचं आपल्याला, त्याला रन करायचं आहे. ओके, सो रन झाला प्रोग्राम. पण काय दिसलं का सर? काहीच दिसलं नाही. आता असं का झालं? तर आपण ती दुसरी लायब्ररी वापरली आहे, त्याचं खाली फंक्शन वापरायला आपलं राहिलं. तर गोष्ट अशी झाली आहे की हा प्रोग्राम फेल नाही झालाय, हा प्रोग्राम रन झाला. आणि तुम्ही बघितलं असेल एक ब्लिंक पण आलं होतं स्क्रीनवर थोड्याशा वेळेसाठी, मायनस सेकंडसाठी एक ब्लिंक आला फक्त स्क्रीनवर. ते काय झालं, तो प्रोग्राम रन होऊन गेला आणि लगेच बंद होऊन गेला. आपण त्याला असं सांगितलंच नाही की तू रन हो आणि थांब आम्हाला बघू दे, असं तर काही सांगितलंच नाही. तर एक्झॅक्टली ही पॉवर आहे प्रोग्रामिंग लँग्वेजची. आपण त्याला जेवढं काम सांगितलं तेवढंच करणार तो. असं नाही की तो आपल्यासाठी वेट करेल की तू मला पुढचं काहीतरी सांग. तो काम करेल आणि बंद होऊन जाईल. राईट, तर आपण काहीतरी ट्रिक करू, यश सरांकडनं काहीतरी प्रोग्राम लिहू आणि त्यांनी आपण हे स्क्रीनला पॉज करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर इथे काम आला आपल्याला गेट ch. बरं यस सर, तुम्ही प्रत्येक वेळेस हे सी आउट हॅलो वर्ल्ड लिहिलंय, त्यानंतर असं काहीतरी दिलंय, गेट ch लिहिलंय, ब्रॅकेट काहीतरी दिलंय आणि असं काहीतरी दिलंय. हा पण काही सिंटॅक्सचाच पार्ट आहे का? सिंटॅक्सचा पार्ट आहे आणि तो देणे फार गरजेचं आहे. प्रोग्रामर लोक इथं खूप डोकं खातात की सेमिकोलन राहिला. ही एक मायन्यूट गोष्ट आहे, पण जेव्हा तुमचा प्रोग्रामची लाईन एंड होते, तुमच्या सिंटॅक्स पर्टिक्युलर ह्याचा एंड होतो, त्याच्यानंतर तुम्हाला सेमिकोलन देणं अनिवार्य आहे. जसं तुमचा इंटिग्रेशन मध्ये प्लस सी आहे ना, तो द्यावाच लागतो, तसं इकडे एक्झिक्युटिंग जी पण लाईन असते त्याच्यानंतर एक सेमिकोलन द्यावाच लागतो. ओके, कळलं? राईट, आपण जाऊयात पुढे. राईट सर, आता हा प्रोग्राम आम्हाला रन करून दाखवा बरं. ठीक आहे, तर आपण आधी त्याला कंपाईल करू. ठीक आहे, तो सक्सेसफुली कंपाईल झाला. आता त्याला रन करू. ऑलराईट, सो आपला कॉंग्रॅच्युलेशन, हा प्रोग्राम रन झालाय. बट याच्या आधी पण एकदा रन झाला होता बघा. पहिल्यांदा रन झाला होता, हॅलो वर्ल्ड लिहून आलं, त्यानंतर लगेच आपण परत रन केला तर हॅलो वर्ल्ड आलं. दुसऱ्यांदा आता हा पॉज झालाय. तर ते जे गेट ch लिहिलं होतं ना, ते गेट ch आणि मग ब्रॅकेट असं काहीतरी दिलं होतं, ते काय करताय, गेट करताय एक कॅरेक्टरला. म्हणजे जोपर्यंत मी कीबोर्डवरनं ASCII व्हॅल्यूचा एक कॅरेक्टर देत नाही, ASCII आठवतं ना तुम्हाला? राईट, तर ASCII व्हॅल्यूचा एक कॅरेक्टर देत नाही तोपर्यंत ही स्क्रीन अशी पॉज वर राहणार आहे. राईट, कळलं का? ओके सर, एखादी बटन दाबून बघू काय होतंय. येस, आता हा आपल्याला एंड करा. पण 2 हॅलो वर्ल्ड का आलेत आता तिथे? कारण की आपण आधी एकदा तो प्रोग्राम आपला एक्झिक्यूट झाला, सक्सेसफुली रन झाला, पण तो जस्ट ब्लिंक ऑफ सेकंड्स, कारण की आपण ती गेट ch ही फंक्शन टाकली नव्हती तिथे, तेवढ्यासाठी तो राहिला नाही. तो जस्ट एका विथिन द मिनिट सेकंड्स तो निघून गेला. आता गेट ch म्हणून तो होल्ड आहे स्क्रीन. जोपर्यंत तुम्ही कोणतेही एंटर की दाबत नाही तोपर्यंत तो तिथेच राहतो. ठीक आहे, सो आपण आलो आहे परत आपल्या ब्लू स्क्रीनवरती. तर आपल्याला आता काय केलं पाहिजे, कॉन आयोचा अजून एक फंक्शन येतो clr. तर ह्याचा अर्थ काय आहे, क्लिअर स्क्रीन. तर एकदम सिंपल आहे. CLR म्हणजे क्लिअर, SCR म्हणजे स्क्रीन. बरं, त्याच्यानंतर हे जे एम्प्टी ब्रॅकेट दिलं आहे, ब्रॅकेटमध्ये काहीच नाही दिलंय, हे काय असतात, आपण एक स्टँडर्ड फंक्शन रन करतोय. काय करतोय, या लायब्ररी ज्या आहेत, या 2 लायब्ररीत
त्याच्यात हे फंक्शन ऑलरेडी डिफाईन केलेलं आहे आणि ते फंक्शन आपण रन करणार आहे. ठीक आहे, ओके. तर आपण हे फंक्शन सहित हा प्रोग्राम एकदा रन करून बघू सर. येस, आता फायनली आपल्याला काय पाहिजे की बाकी आपला जो जुना आउटपुट होता तो सगळा इरेज झाला पाहिजे, फक्त लेटेस्ट आपल्याला एकदाच आउटपुट दिसला पाहिजे. ठीक आहे, तर आपल्याला आता फक्त एकदाच हॅलो वर्ल्ड आउटपुट दिसेल. दिसला का सर? ऑलराईट. सो कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही तुमच्या आयुष्यातला पहिला C++ प्रोग्राम व्यवस्थित लिहू शकले आहात. ओके, सो मला पाहिजे की तुम्ही हा जो प्रोग्राम आहे हा नोटबुक मध्ये लिहून घ्या आणि तिकडे व्यवस्थित एरो बनवा आणि प्रत्येक लाईनचं काय मिनिंग आहे, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचं काय मिनिंग आहे हे लिहून घ्या. हा जो सेमीकोलन देणं कंपल्सरी आहे, हे ब्रॅकेट्स देणं कंपल्सरी आहे, कुठे काय द्यायचं आहे, हॅशटॅगचा अर्थ काय आहे, अँग्युलर ब्रॅकेटमध्ये लिहिलं काय त्याचा अर्थ काय, हे सगळं व्यवस्थित तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहा. कारण की हे सगळं कळलं नाही तर तुम्हाला हळूहळू पुढचं लेक्चर कळणार नाही आहे. ठीक आहे. अच्छा, याच्यात अजून एक गोष्ट तुम्हाला ॲड करायची आहे की हा जो C++ प्रोग्राम आहे किंवा मेजरली ज्या सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहे त्या कशा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतात. म्हणजे सगळ्यात पहिले पहिली लाईन एक्झिक्यूट होईल, मग दुसरी, मग तिसरी. कळलं का? ओके, समजतंय तुम्हाला? म्हणजे मी ह्याच्या ऑर्डरमध्ये गडबडी केली तर माझ्या प्रोग्राममध्ये पण गडबडी होणार आहेत. ठीक आहे, आणि त्याला आपण कसं करायचं, यांना कुठे कुठे कसं कसं वापरायचं ते हळूहळू बघू. बट बेसिक तुम्हाला पहिल्यांदा एक प्रोग्राम लिहिता आलाय. व्हेरी गुड, राईट. ओके, सो आता आपण परत जाऊया आपल्या PPT वर शिफ्ट होऊया. ठीक आहे, तर कॉंग्रॅच्युलेशन्स, आपण आपला पहिला प्रोग्राम लिहू शकलोय. राईट, आपण आपला पहिला प्रोग्राम लिहू शकलोय. ठीक आहे. अच्छा, आता आपण थोडेसे येऊ परत थेअरीकडे. प्रॅक्टिकल झालंय, आता आपण बघू की डेटा टाइप्स काय असतात. राईट, डेटा टाइप्स काय असतात. तर डेटा तुम्हाला बेसिकली माहिती आहे डेटा काय असतो. काही नाही, काहीतरी इन्फॉर्मेशन असते, त्याला आपण काही म्हणतो डेटा. अ सेट ऑफ युजफुल इन्फॉर्मेशन स्टोर्ड इन अ स्टोरेज डिव्हाइस ऑर कम्प्युटर इज कॉल्ड एज डेटा. कळलं का डेटा काय असतं? लिहून घेतली तुम्ही डेफिनेशन. व्हेरी गुड. आता डेटा टाइप्स काय? तर मी म्हटलं युजफुल इन्फॉर्मेशन आहे. ती इन्फॉर्मेशन कशी पण असू शकते. माझी गोष्ट म्हटली तर माझं नाव ही एक इन्फॉर्मेशन आहे, त्यानंतर माझा पत्ता ही एक इन्फॉर्मेशन आहे, त्यानंतर माझं एज ही पण एक इन्फॉर्मेशन आहे, त्यानंतर माझं वेट ही पण एक इन्फॉर्मेशन आहे, माझी हाईट ही पण एक इन्फॉर्मेशन आहे. राईट, बट तुम्ही नोटीस केलं असेल की माझं एज मी कसं सांगतो, नंबरमध्ये सांगतो. राईट, त्याच्यानंतर माझी हाईट कशी सांगतो, मी वेगळ्या नंबर सिस्टममध्ये सांगतो. थोडंसं मी कसं सांगतो की मी 5 फूट 11 इंचेस आहे. राईट, तर मी काय 5 पॉईंट समथिंग असं काहीतरी पॉईंटमध्ये वगैरे सांगतो. किंवा वेटची गोष्ट केली तर ते पण आपण पॉईंटमध्ये बोलतो. बट एजची गोष्ट आपण कधी पॉईंटमध्ये नाही करत. आपण एज डिरेक्टली बोलतो की आपण किती वर्षांचे आहेत. राईट, सो हा एक वेगळा डेटा टाईप झाला. राईट, डेटा वेगळ्या वेगळ्या प्रकारचा असतो. नाव वेगळं आहे, नावमध्ये काय येतात आहे, अल्फाबेटिक कॅरेक्टर्स येतात आहे. एजमध्ये काय येतात आहे, माझे स्ट्रिक्टली इंटीजर्स येतात आहे. वेटमध्ये काय येतं, माझे फ्लोटिंग पॉईंट नंबर्स किंवा आपण नॉर्मल भाषेत त्याला डेसिमल पॉईंट नंबर्स म्हणतो. राईट, हे सगळे येतात आहे. तर हे जे वेगळे वेगळे टाईपचे नंबर्स आहे आणि वेगळे वेगळे टाईपचे डेटा आहे यालाच आपण C++ मध्ये शिकणार आहे आणि याला म्हणतात डेटा टाईप्स. राईट, तर आपण सगळ्यात पहिले बघू की 3-4 प्रकारचे डेटा टाईप्स असतात. ओके, तो सगळ्यात पहिले येतं बिल्ट इन डेटा टाईप. सगळ्यात पहिलं काय येतं, बिल्ट इन डेटा टाईप. सो बिल्ट इन डेटा टाईप असे डेटा टाईप आहे जे C++ आपल्याला ऑलरेडी प्रोव्हाइड करतं. राईट, जसं आपण म्हटलं होतं की लायब्ररीमध्ये ऑलरेडी प्रोव्हाइडेड कोड असतो, तसंच हे जे बिल्ट इन डेटा टाईप्स आहे ते ऑलरेडी काय आपल्याला C++ प्रोव्हाइड करतं. म्हणजे आपण आपल्या कम्प्युटरमध्ये जेव्हा C++ इन्स्टॉल करतो तेव्हा हे ऑलरेडी इन्स्टॉल झालेले असतात. ह्याला आपण डिरेक्टली वापरू शकतो. बरं, कोणते कोणते आहे? पहिली गोष्ट इंटिग्रल आहे. राईट, इंटिग्रल आहे, त्याच्यात कोणते येतं, इंट आणि कॅर. आता हे इंट आणि कॅर आहे ना, हे C++ला समजणारी भाषा आहे. म्हणजे हा परत काय झाला मित्रांनो, सिंटॅक्स झाला. हे परत काय झालं, सिंटॅक्स झाला. म्हणजे इंटला इंट सारखंच लिहावं लागतं, INT. कॅरला कॅर सारखंच लिहावं लागतं. कॅरेक्टर आहे हे कळलं असेल तुम्हाला. इंट म्हणजे इंटीजर असेल हे कळलं तुम्हाला. ओके, हे कशासाठी यूज करतो आपण, सिंगल नंबर्स, सिंगल डिजिट नंबर्स किंवा छोट्या नंबर्सला रिप्रेझेंट करायला. ओके, त्याच्यानंतर पुढे येतं एक बुल. बुल काय असतं, आपण थोडा दिवसांआधी याच CS च्या प्लॅटफॉर्मवर, याच लेक्चरवर आपण बुलियन अल्जेब्रा गोष्ट बघितली होती. तर बुलियन अल्जेब्रा कसं वर्क करतं की त्याचे इनपुटला काही काही स्टेटमेंट्स असतात, त्याच्या फंक्शनॅलिटीमध्ये काही काही लॉजिक असतं आणि आउटपुटला ट्रू किंवा फॉल्स, हाय किंवा लो, 1 किंवा 0 असे आउटपुट असतात. तर हे जे काही आहे 1 किंवा 0
किंवा मी म्हणू शकतो ट्रू किंवा फॉल्स अशा गोष्टींना स्टोअर करणारा काय आहे, असा जर का माझा डेटा असेल तर तो माझा कसा आहे, बुलियन डेटा टाईप आहे. राईट, समजलंय? ठीक आहे. पुढे कोणता डेटा टाईप येतो, फ्लोटिंग पॉईंट. पुढे कोणता येतो माझा, फ्लोटिंग पॉईंट. म्हणजे जोपर्यंत माझे इंटिजर्स चालू होते ते सगळे इंटमध्ये आले, जोपर्यंत माझे इंटिजर्स चालू होते ते इंटमध्ये आले. पण जसं 3.14 किंवा 9.8 अशा काही रिअलिस्टिक व्हॅल्यू किंवा 2.24 अशा काही व्हॅल्यूज जशा आल्या माझ्या, तर तो माझा इंटिजरमध्ये मी नाही लिहू शकणार, कारण की इंटिजर व्हॅल्यूज ह्या इंटिग्रल असतात, म्हणजे त्यांच्या डेसिमल पॉईंट नसतो. बट आपल्याला डेसिमल पॉईंटवाली व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, तर त्याच्यासाठी वेगळा डेटा टाईप आहे विच इज फ्लोटिंग पॉईंट. राईट, फ्लोटिंग पॉईंट हा वेगळा डेटा टाईप आहे त्याच्यासाठी. ओके, त्याच्यात पण दोन प्रकार आहे, एक फ्लोट आहे आणि एक डबल आहे. एक फ्लोट आहे आणि एक डबल आहे. तर तुम्ही आठवा, आपण फिजिक्समध्ये बघितलं असेल की 10⁻⁻16, त्याच्यानंतर 10⁻23 असे काही काही नंबर्स आहेत आपल्याकडे. राईट, म्हणजे डेसिमल पॉईंटमध्ये खूप जास्त नंबर्स येतात डेसिमल पॉईंट्सच्या नंतर. राईट, तर एवढे मोठे मोठे नंबर स्टोअर करणं फ्लोटला पॉसिबल नसतं. फ्लोट डेसिमल पॉईंट नंबर स्टोअर करतो, दॅट्स व्हेरी करेक्ट. बट तो छोटे, आपल्याला कन्सिडरेबली छोटे डेसिमल पॉईंट स्टोअर करतो. बट जो डबल आहे तो मोठे नंबर्स पण स्टोअर करू शकतो. कळलं का? याच्यात सिग्निफिकंट फरक असा काही नाही आहे. हा छोटे नंबर स्टोअर करू शकतो, हा त्याच्या रिलेटिव्हली मोठे, हा तसा मोठेच स्टोअर करतो. आपण एक्झॅक्टली त्याची रेंज वगैरे काय आहे ते बघणार आहे. राईट, ओके. बट हा छोटे नंबर स्टोअर करतो आणि हा मोठे नंबर स्टोअर करतो. ओके, कळलं? ठीक आहे. तर हे बिल्ट इन डेटा टाइप्स कळले जे आपल्याला C++च प्रोव्हाइड करताय. ओके, त्याच्यानंतर आपण बघणार आहे युजर डिफाईन्ड डेटा टाइप्स काय असतं. सो युजर डिफाईन्ड डेटा टाइप्स म्हणजे काही नाही आहे, मी जेव्हा C++ ही प्रोग्रामिंग लँग्वेज वापरतो आहे तर माझ्या कन्व्हिनियन्ससाठी मी काही काही डेटा टाइप्स बनवतो. तर ह्याच्या आपण डिटेल्समध्ये आत्ता जाणार नाही, हे ॲक्च्युली आहे काय. राईट, इनम, स्ट्रक्चर, युनियन, क्लास हे वगैरे जे काही आहे हे 12च्या सिलेबसमध्ये आहे सगळं. ओके, आत्ता आपल्या सिलेबसमध्ये हे सगळं नाही आहे तर आपण याची चिंता करणार नाही. बट युजर डिफाईन्ड डेटा टाइप्स काय हे आपल्याला माहीत पाहिजे. ते म्हणजे मी माझ्या कन्व्हिनियन्ससाठी जेव्हा प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज करतोय प्रोग्रामिंगसाठी, तेव्हा माझ्या कन्व्हिनियन्ससाठी जेव्हा मी नवीन डेटा टाइप डिफाईन करतो तो कसा असतो, माझा युजर डिफाईन्ड डेटा टाइप्स असतो. ठीक आहे, ओके. आणि मग शेवटी उरतात डिराइव्ड डेटा टाइप्स. काय उरतात? डिराइव्ड डेटा टाइप्स. म्हणजे काय, मी बिल्ट इन डेटा टाइप्सचा यूज करून मी डिराइव्ड डेटा टाइप्स बनवतो. कळलं का? म्हणजे मी 1, 2, 3 ह्या 3 टाइप्सचे जे वेगळे डेटा टाइप्स आहेत त्यांना कंबाईन करून किंवा त्यांच्या एका स्पेसिफिक वेमध्ये यूज करून मी हे डिराइव्ड डेटा टाइप्स बनवतो. त्याच्यात येतं ॲरे, पॉइंटर आणि रेफरन्स. ह्याचंही टेन्शन आत्ता आपण घेणार नाही आहे, ह्या गोष्टी आपण शिकणार आहेत हळूहळू. ठीक आहे, ओके. सो जे काही डेटा टाइप्स आहे, मला पाहिजे की तुम्ही हे तुमच्या नोटबुकमध्ये पटकन लिहून घ्या. पॉज करा आणि लिहून घ्या. लिहून घेतलं? ओके, व्हेरी गुड. आपण जाऊयात पुढे. राईट, ओके. सो मी तुम्हाला म्हटलं होतं की कोणाचा साईज किती असतो ते बघणार होतो आपण. ठीक आहे, तर हे जे बिल्ट इन डेटा टाइप्स आहे ते त्याचा आपण साईजेस बघणार आहे. ओके, राईट. तर सगळ्यात पहिले येतं कॅर. कॅर येतं. आपण कॅर बघितलं होतं, काय होतं त्याचा साईज किती, हा बाईट्समध्ये साईज दिलाय. राईट, बाईट्समध्ये दिला आहे साईज. एक बाईट किती असतो? व्हेरी गुड, 8 बिट्सच्या बरोबर असतो. राईट, म्हणजे 8 बायनरी मधले डिजिट्स तो स्टोअर करू शकतो. राईट, आणि आपण आस्कीमध्ये बघितलं होतं की प्रत्येक कॅरेक्टर किती 7 to 8 बिट्समध्ये स्टोअर होतोय. तर हा जो कॅरेक्टर आहे हा 8 बिट्समध्ये किंवा 1 बाईटमध्ये स्टोअर होतोय. राईट, तर त्याचा साईज कळला. म्हणजे काय आहे, मी जेव्हा तो डेटा टाईप देतोय कोणत्या गोष्टीला, तर त्याचा साईज त्या डेटा टाईपमुळे फिक्स होऊन जातो. त्याचा साईज माझ्या हार्ड डिस्कमध्ये किंवा माझ्या स्टोरेज डिव्हाइसमध्ये त्याचा साईज फिक्स होऊन जातो. ओके, शेवटी हे सगळं काय आहे, हे सगळं हार्डवेअरवरच चालतं आहे आणि हार्डवेअरची मेमरी लिमिटेड असते. आणि त्या लिमिटेड मेमरीमध्ये मी प्रत्येक वेळेस जेव्हा वेगळा डेटा टाईप वापरतोय ना, तर तेवढी मेमरी त्या डेटा टाईपला फिक्स चालली जाते. ठीक आहे, तर आपल्या कॅरेक्टरला किती 1 बाईट जाते. त्याच्यानंतर शॉर्ट नावाची एक गोष्ट आहे, आपण काही टेन्शन घेऊ नये, काय आहे ते बघू हळूहळू. त्याला किती जाते? 2 बाईट्स जाते. लॉंगला 4 बाईट्स जातात आहे.
सिमिलरली इंटला किती 4 बाईट जातात. तर इंट बघितलं होतं ते काय इंटिजर स्टोअर करतात. तर 4 बाईट म्हणजे टोटल 16 बायनरी प्लेसेस एवढी व्हॅल्यू तो स्टोअर करू शकतो. तर आठवा आपण नंबर सिस्टम्स मध्ये शिकलो होतो की माझ्याकडे n नंबर ऑफ स्पेसेस असतील. जर का माझ्याकडे n नंबर ऑफ स्पेसेस किंवा n नंबर ऑफ बिट्स असतील तर मी किती बायनरी डिजिट्स किंवा किती बायनरी नंबर्स त्याच्यात स्टोअर करू शकतो. फॉर्म्युला आला होता 2n, राईट. तर माझ्या इंट डेटा टाईपच्या मदतीने मी टेक्निकली 4 बाइट्स म्हणजे किती 16 बिट्स म्हणजे 216 एवढे नंबर स्टोअर करू शकतोय. कशामध्ये इंट या डेटा टाईपमध्ये. तर एवढे सारे नंबर्स 216 नंबर्स मी माझ्या 4 बाइट्समध्ये स्टोअर करू शकतो इंट या डेटा टाईपच्या अंडर, राईट. बट व्हॉट इफ माझा नंबर खूपच मोठा असला, जो याच्याहून मोठा आहे, तर मला इंट वापरता येणार नाही. मला दुसऱ्या डेटा टाईपची मदत घ्यावी लागेल. ओके, समजलंय, राईट. पुढे आपण बघितलं तो फ्लोटिंग पॉईंट नंबर. ते पण कसे असतात 4 बाईट्सचे असतात म्हणजेच 16 बिट्सचे असतात. त्याच्या मदतीने आपण डेसिमल पॉईंट वाले नंबर स्टोअर करतो, राईट, किंवा रॅशनल नंबर स्टोअर करतो. ठीक आहे. बट मी म्हटलं होतं की काही काही फ्लोट पॉईंटवाले नंबर खूप मोठे असतात, 10 ची पॉवर -16 असे वगैरे असतात, राईट. त्यासाठी आपण डबलचा यूज करतो. डबल काय आहे, एक्झॅक्टली फ्लोटच्या डबल आहे. म्हणजे फ्लोटचा साईज किती होता 4 बाईट्स होता. डबलचा साईज 8 बाईट्स असतो. किती 8 बाईट्स असतो, राईट. त्याच्यानंतर लॉंग डबल येतं ज्याचा साईज 10 बाईट्स असतो. आणि शेवटी तुम्ही बघितलं असेल की बुल येतोय. शेवटी काय येतं बुल. आता बुलचा जो साईज असतो टेक्निकली 1 बिटचा पण आपल्याला इनफ असतो. बट तरी त्याला किती 1 बाईटची स्पेस दिल्या जाते, राईट. त्याला किती 1 बाईटची स्पेस दिल्या जाते. ओके, राईट. तर एकदा व्यवस्थित हा टेबल तुम्हाला पाहिजे तर लिहून घ्या. तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलं. ओके. सो आता काही थोडं कॅल्क्युलेशन जर का केलं व्यवस्थित तर आपण ह्या रेंजेस काढू शकतो. बट आता आपण याचं टेन्शन घेणार नाही की ह्या रेंजेस आल्या कुठनं. तुम्हाला लिहायचे असेल तर तुम्ही लिहून घ्या, राईट. लिहिल्या. ओके, व्हेरी गुड. आता आपण जाऊयात पुढे, राईट. सो आपण बघणार आहे की व्हेरिएबल्स काय असतं. जर का तुम्हाला टेक्निकल भाषण द्यायचं असेल व्हेरिएबलच्या नावात किंवा त्याची परिभाषा द्यायची असेल, डेफिनेशन द्यायची असेल, तर व्हेरिएबल इज अ नेम गिवन टू अ मेमरी लोकेशन. म्हणजे काय आहे, शेवटी मी ही सगळी जी प्रोग्रामिंग करणार आहे, हा सगळा जो डेटा स्टोअर करणार आहे, मेमरीमध्ये स्टोअर करणार आहे. आणि मी कसं आयडेंटिफाय करणार की माझं नाव कुठल्या मेमरीमध्ये स्टोअर झालंय. आता मेमरी तुम्ही बघितलं असेल, पेनड्राईव्ह वगैरे बघितली असेल. तुम्हाला इकडे दाखवतो, हा पेनड्राईव्ह आहे असा, राईट. हा पेनड्राईव्ह आहे. या पेनड्राईव्हमध्ये ह्या स्टोरेज डिव्हाइसमध्ये इथपासनं इथपर्यंत कुठे काही गोष्टी स्टोअर केलेल्या आहेत. याच्यात भरपूर आहेत गोष्टी, ठीक आहे. तर ह्या कुठे काही गोष्टी स्टोअर केलेल्या आहेत. बट मला हवी ती गोष्ट मी कसं ॲक्सेस करणार. म्हणजे ती जी मेमरी अशी काही लिहिली असेल किंवा अशी काहीतरी डिझाईन केलेली असेल अशी, राईट. तर ह्या सगळ्या मेमरीमध्ये माझ्या एक्झॅक्ट या जागी जो माझा डेटा ठेवला आहे तो मला पाहिजे, राईट. तर तिथला डेटा मला ॲक्सेस करायला मला त्याला काहीतरी रेफरन्शियल नेम द्यावं लागतं. म्हणजे त्याला रेफरन्सनी कॉल करायला काहीतरी नेम द्यावं लागतं. त्यालाच मी काय म्हणतो व्हेरिएबल. म्हणजे मी डेटा कुठेतरी स्टोअर करील, ज्या लोकेशनला स्टोअर करील त्या लोकेशनचं नाव माझं काय असेल, व्हेरिएबल नेम असेल. काय असेल माझं व्हेरिएबल नेम. ओके. तर याचा एक असतो सिंटॅक्स. परत प्रत्येक गोष्टीचा एक सिंटॅक्स असणार आहे, दॅट इज कशा पद्धतीने लिहिल्या जातं, राईट. तर हा काहीतरी त्याचा सिंटॅक्स असतो, राईट. सिंटॅक्स काय आहे, समोर काहीतरी डेटा टाईप लिहिलाय. डेटा टाईप आपण बघितलं होतं काय असतात, म्हणजे कोणत्या प्रकारचा माझा जो डेटा लिहिणार आहे, ही जी व्हॅल्यू लिहिणार आहे ना, ही व्हॅल्यू ॲक्च्युली काय माझा डेटा आहे. ही व्हॅल्यू माझा डेटा आहे. ती मी एका मेमरी लोकेशनमध्ये जाऊन स्टोअर करणार आहे. ज्या मेमरीचं लोकेशनचं नाव मी माझ्या रेफरन्ससाठी व्हेरिएबल नेम हे दिलेलं आहे, ठीक आहे. ओके. बट मी कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर करणार आहे तो मला आधीच मेन्शन करावा लागतो, राईट. कळलं. सिंटॅक्स कसा आहे, काहीतरी खूप कॉम्प्लेक्स आहे का, नाही. काय आहे, डेटा टाईप जो मी आधी लिहायचा आहे, जो टाईपचा डेटा मला स्टोअर करायचा आहे तो डेटा टाईप लिहिला, राईट. त्याच्यानंतर मी त्या मेमरी लोकेशनचं नाव देऊन दिलं व्हेरिएबल नेम, आणि त्याच्या पुढे मी काय देऊन दिली, व्हॅल्यू देऊन दिली, राईट.
समजलं? व्हेरी गुड. मला पाहिजे तुम्ही हा सिंटॅक्स पटकन तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि मीनवाईल आपण काय करणार आहे, हे व्हेरिएबल एकदा यूज मध्ये बघणार आहे की व्हेरिएबल जे आहे ते आपण सी प्लस प्लस प्रोग्राममध्ये कसं वापरतोय. राईट. सो आय अगेन इन्व्हाइट बॅक युअर फेवरेट. येस सर. ओके, तर आपण आता कुठला प्रोग्राम बघूया. व्हेरिएबल्स वापरायचे आपल्याला. राईट सर. येस. राईट. चला, तर आपण टर्बो सी प्लस प्लस ला स्विच करू आता. ठीक आहे, ही विंडो थोडी हो. ओके, एक्सपांड झालेली आहे आपली विंडो. तर आता आपण आपला पुढचा प्रोग्राम जो की व्हेरिएबल्स आपण इन्क्लूड करणार आहोत तो व्हेरिएबल्स इन्क्लूड करू आपण. ठीक आहे, तर कुठल्या डेटा टाइपनी, इंटिजरनी चालू करूया आपण. येस, इंटिजर वरनं स्टार्ट करू. बरं, तुम्हाला एक छोटंसं रिमाइंडर द्यायला की इंटिजर किंवा इंट हा डेटा टाइप काय करतोय, परत इंटिग्रल व्हॅल्यू स्टोअर करतोय किती, 4 बाइट्सच्या. राईट. तर आपण कसं डिक्लेअर करणार आहे, सरांनी इकडे केलंय इंट आणि डेटा टाइप. सिंटॅक्स मी बघितलाय आधी. त्याचा जो डेटा टाइप आहे तो जो की आपण इंट वापरतोय फॉर युजिंग इंटिजर व्हॅल्यूज, आणि हा आहे व्हेरिएबल आपला ए. तर आपण काय नाव देऊया, ए. चल ठीक आहे, ए नाव दिलं त्याला. ठीक आहे, त्याला आता व्हॅल्यू आपल्याला काय, हा आहे सिंटॅक्स डिक्लेरेशनचा. इंट ए ऍज इन डिक्लेअर केला आपण व्हेरिएबल. आता तर आपण ह्याला इथेच व्हॅल्यू देऊन बघू का सर. ठीक आहे, आता इथेच इनिशियलायझेशन करायचंय. तर इथेच त्याला कुठली व्हॅल्यू देऊ, चला 10 देऊ. ए ला व्हॅल्यू आपण दिली 10. तर हे काय झालं, आता त्याचं इनिशियलायझेशन झालं. हा सिंटॅक्स आहे इनिशियलायझेशन व्हेरिएबल. म्हणजे काय, ही 10 जी व्हॅल्यू आहे ही ए नाव, मी एक कोणत्या तरी मेमरीला ए नाव दिलेलं आहे, त्या मेमरीमध्ये ही 10 जाऊन स्टोअर झालेली आहे. हा 10 जो नंबर आहे डेसिमलचा, तो त्या मेमरी लोकेशनला जाऊन स्टोअर झाला आहे. आणि त्याला कसं कळलं की त्याला किती मेमरी द्यावी, तर मी आधी डेटा टाइप मेन्शन केला आहे, दॅट इज इंट. म्हणजे त्यांनी त्याला 4 बाइट दिलेत. ओके, राईट. आता सर हा या डेटा टाइप मी अजून एक दाखवतो की हा आपल्या असं इनिशियलायझेशन दुसरा आपण वेनी करू शकतो की आधी त्याला फक्त डिक्लेअर केला आपण, आणि आपण प्रोग्रामच्या नंतर कुठल्याही पार्ट मध्ये त्याला डायरेक्टली यूज करू शकतो. हा आपला व्हेरिएबल इज इक्वल्स टू 10 ही व्हॅल्यू, दिस इज अनदर पार्ट. ठीक आहे, असं पण इनिशियलाइज करू शकतो आपण. एकदा त्याला डिक्लेअर केला, नंतर खाली त्याची व्हॅल्यू किती पण वेळा चेंज करू शकतो, किती पण वेळा आपण त्याला त्या मेमरी लोकेशनची व्हॅल्यू रिपीटली चेंज करू शकतो. ठीक आहे, राईट. चला, आता आपण ह्याला काय करायचंय, आपल्याला ही व्हॅल्यू प्रिंट करायची. तर ती कुठे केली पाहिजे आपण, सी आउट हा फंक्शन. कशासाठी, आपला कन्सोल आउटपुट. ठीक आहे, तर कन्सोलला आपल्याला काय आउटपुट द्यायचंय, आता ही व्हेरिएबलची व्हॅल्यू. सो आपण इथे सी आउट आणि इथे डायरेक्ट व्हेरिएबल आपण दिला आहे. ठीक आहे, तर सी आउट अँड ए हा काय करणार, आपला डायरेक्टली ती ह्या व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले करणार. तर कंपाईल करूया आपण. सर एक मिनिट, पोरांना थोडासा प्रोग्राम बघायला हे होईल स्क्रीन मध्ये. राईट. सरांनी काय लिहिलं आहे, ए नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला आधीच, इकडे इंट ए त्याचा डेटा टाइप मेन्शन करून टाकला आहे. त्यानंतर त्या ए ची व्हॅल्यू पण देऊन दिली, म्हणजे त्या ए या मेमरी लोकेशन मध्ये काय स्टोअर करायचा तो 10 हा पण देऊन दिला सरांनी. आणि त्याच्यानंतर आउटपुट परत तुम्ही बघा, आठवा हॅलो वर्ल्ड प्रिंट जेव्हा केलं होतं तेव्हा आपण सी आउटचा यूज केला होता, आणि त्यानंतर डबल आउटवर्ड अँग्युलर ब्रॅकेट वापरले होते बाहेर जाणार आहे. आणि मला आउटपुटला आता काय द्यायचं आहे, ए हा व्हेरिएबल द्यायचा आहे. तर आता ए प्रिंट नाही होणार, ए प्रिंट नाही होणार, तर काय प्रिंट होणार आहे एक्झॅक्टली ते आपण हा प्रोग्राम रन झाल्यावर बघूया. राईट. ओके, तर आपण हा आधी कंपाईल करू. ओके, नो वॉर्निंग्स, नो एरर्स, थँक्यू. अँड वी विल रन दिस प्रोग्राम. ओके, ठीक आहे. आता काय आलं, काहीतरी फनी प्रिंट झालाय, 10 हॅलो वर्ल्ड. राईट. आपण खाली हॅलो वर्ल्ड होतं म्हणून हॅलो वर्ल्ड प्रिंट झालं, त्याच्या आधी 10 प्रिंट झालं. पण हे दिसतंय का, कसं नीट दिसत नाहीये सर. आपण त्या हॅलो वर्ल्डला खाली घेऊया. ओके, चालेल. बट मीनवाईल काय प्रिंट झालाय, 10 प्रिंट झालाय. म्हणजे ती मेमरी लोकेशन प्रिंट नाही होत आहे, त्या व्हेरिएबलचं नेम पण प्रिंट नाही होत आहे. काय प्रिंट होत आहे, तर त्या मेमरी लोकेशन मध्ये जी व्हॅल्यू जाऊन स्टोअर होत आहे ते प्रिंट होत आहे. कळलं का काय होणार आहे, म्हणजे जी मी व्हॅल्यू स्टोअर करतोय त्या पर्टिक्युलर मेमरी लोकेशन मध्ये ती वापरल्या जाते. म्हणजे त्या व्हॅल्यूला मी ह्या नावाने ऍक्सेस करू शकतोय. कळलं, व्हेरिएबलचं काम काय आहे, कळलं. ओके, व्हेरी गुड. व्हेरिएबल त्याची व्हॅल्यू मी चेंज केला, आपण चेंज करून बघू तिथं व्हॅल्यू चेंज होते का लगेच. ठीक आहे, कंपाईल झाला आपला. हिअर वी रन द प्रोग्राम. 15 झाली. ठीक आहे, चेंज झाली. आपल्याला तो कुठली स्पेसिफिक व्हॅल्यू नाही, तर ते जो आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलाय त्या व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू आहे ती प्रिंट होणार आहे आपली. ओके, म्हणजे मिड प्रोग्राम तुम्ही कधी पण याची व्हॅल्यू चेंज पण करू शकता,
त्याच्यात काहीतरी ऑपरेशन्स पण करू शकता. आपण हळूहळू या गोष्टी बघूच. राईट. ओके. सो फार तुम्हाला कळलंय व्हेरिएबल वापरला कसा गेलाय ते कळलं. ओके. आता तू कोणाला तरी प्रश्न पडला असेल की सर तुम्ही याचं नाव ए का दिलं, तुम्ही याचं नाव ए का दिलं, तुमचं नाव ओ पासून स्टार्ट होतं. तर काही हरकत नाही, ओ पण देऊ शकतात. याला आपण नाव यश सरांच्या नावाने पण देऊ शकतो, वाय पण देऊ शकतो. आणि फक्त वाय द्यायची गरज नाही, पूर्ण यश पण लिहू शकतं, माझंही नाव लिहू शकतं, पूर्ण ओजस पण लिहू शकतं. अजून काहीही या जगातलं काहीही नाव तुम्ही याला देऊ शकतात. राईट. बट असं अगेन व्हायला लागलं तर काहीतरी प्रॉब्लेम होईल, कारण की ही C++ जी लँग्वेज आहे याचा पण काय एक सिंटॅक्स आहे, काहीतरी नियम आहे. तर व्हेरिएबलला टेक्निकली असं आपण काहीही नाव देऊ शकतो, बट हे एवढे रूल्स त्याचे फॉलो झालेले पाहिजे, एवढे रूल्स त्याचे फॉलो झाले पाहिजे. आता वन बाय वन आपण पटपट रूल्स बघूया. ठीक आहे. नेम्स कॅन कंटेन म्हणजे नेम मध्ये काय काय येऊ शकतं, लेटर्स येऊ शकतात, डिजिट्स येऊ शकतात आणि अंडरस्कोर येऊ शकतं. राईट. तुम्ही इंस्टाग्राम आयडी सगळ्यांनी बनवली असेल, नाही बनवली आहे तर व्हेरी गुड, आय एम विथ द सपोर्ट ऑफ यू. बट जर का बनवली असेल तर ती पटकन बंद करून टाकायची आहे. बट तरी तुम्हाला माहिती असेल की इंस्टाग्राम आयडी मध्ये अंडरस्कोर वगैरे असं काहीतरी वापरतात. हे A_B लिहिलंय. ठीक आहे. म्हणजे डॅशच द्यायची पण ती थोडीशी खाली शिफ्ट केलेली द्यायची. ओके. ठीक आहे. नेम मध्ये काय काय येऊ शकतं, लेटर्स, डिजिट्स आणि अंडरस्कोर्स. ठीक आहे. या गोष्टी येऊ शकतात. ओके. त्याच्यानंतर काय लिहिलंय, नेम मस्ट बिगेन विथ अ लेटर ऑर एन अंडरस्कोर. म्हणजे एखाद्या कॅरेक्टर मधनं किंवा एका लेटर पासनं किंवा अंडरस्कोर पासनंच ते स्टार्ट होऊ शकतं, नंबर पासनं स्टार्ट होऊ शकत नाही. म्हणजे उद्या जर का मला 31A असा व्हेरिएबलचं नाव द्यायचं राहिलं तर हे चुकून जाईल. का? कारण की तो नंबर पासनं स्टार्ट झालाय. A31 देऊ शकतो का मी? राईट. व्हेरी गुड. A31 मी देऊ शकतो ऍब्सोल्युटली. अंडरस्कोर B82_5 हे देऊ शकतो का? हे पण देऊ शकतो मी नाव. राईट. बट हे का देऊ शकलो? कारण की स्टार्ट अंडरस्कोर मधनं झालाय, त्याच्यामध्ये अल्फाबेट्स आलेत आणि डिजिट्स आले आणि अंडरस्कोर पण आला आहे. तो मी असे कॉम्प्लेक्स काही काही नाव पण काय करू शकतो, देऊ शकतो. ओके. राईट. हां. आता मी मगाशी बोललो होतो की माझ्या नावाचा पण व्हेरिएबल देऊ शकतो तुम्ही, यश सरांचं नावाचं पण देऊ शकतो. तर मी हे YASH एक यश सरांचं व्हेरिएबल लिहिलंय. ठीक आहे. एक मी सपोज काय केलं, इंट YASH लिहिलं आणि आपले यश सर कसे आहेत, 10/10 आहे, तर आपण त्याची व्हॅल्यू किती देऊया, 10 देऊया. राईट. व्हेरी गुड. ओके. राईट. फाईन. बट कोणीतरी म्हटलं की मला यश सर खूपच जास्त आवडले, मला त्यांना 11 द्यायचंय. त्यांनी काय म्हटलं, इंट. बरं, हा कसा होता, थोडासा शिकलेला पोरगा होता, त्याला कळतं की यश काय आहे, प्रॉपर नाव येतं, त्यांनी कॅपिटल पासनं दिलं, कॅपिटल YASH असं दिलं, इक्वल टू त्यांनी म्हटलं 11. राईट. आता काय प्रॉब्लेम झाला आहे, हा जो स्मॉल YASH लिहिला आणि हा कॅपिटल YSH लिहिलाय, यामध्ये फरक आहे. C++ याला दोघांना सेम व्हेरिएबल नेम धरणार नाहीये. याला हा काय करेल आहे, वेगळं वेगळं व्हेरिएबल नेम दिलंय. आणि टेक्निकली बघू की आपण व्हेरिएबलला असं नाव देत पण नाही, देऊ शकतो, असं काही हरकत नाही की देऊ शकतच नाही, पण गुड प्रॅक्टिसमध्ये आपण तसं करत नाही. गुड प्रॅक्टिसमध्ये काय करतो, आपण सगळे स्मॉलवालेच वापरतो अल्फाबेट्स. राईट. सगळे कसे, स्मॉलवाले वापरतो. ओके. तर हा पुढचा रूल तुम्हाला कळला असेल. राईट. नेम्स आर कसे, केस सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे मी कॅपिटल लिहिलं आणि स्मॉल लिहिलं याच्यात काय आहे, फरक आहे. ठीक आहे. तर इकडे एक एक्झाम्पल लिहिलंय की माय व्हॅर आणि माय व्हॅर आर डिफरंट व्हेरिएबल्स. ठीक आहे. कळलं का? हा कॅपिटल आहे आणि हा स्मॉल असल्यामुळे हे दोघं कसे आहे, डिफरंट व्हेरिएबल्स आहे. ठीक आहे. ओके. बरं, व्हेरिएबलचं नाव एकच असलं पाहिजे, आपल्या नावासारखं ते नसतं. नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव असं व्हेरिएबलचं नेमिंग होत नाही. व्हेरिएबलचं नाव सिंग्युलर असतं, म्हणजे जे काही तुम्ही एका गट्यात लिहिलाल तेवढंच, कुठेही आपल्याला स्पेस द्यायची नसते त्याच्यात. ठीक आहे. म्हणजे नेम्स कॅनॉट कंटेन व्हाईट स्पेसेस. ठीक आहे. व्हाईट स्पेसेस ते कंटेन करू शकत नाही. अच्छा, आपण म्हटलं होतं इकडे लेटर, डिजिट आणि अंडरस्कोरच ते काय करू शकतं, यूज करू शकतं. म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क, हे ॲड झालं, हॅशटॅग झालं, अशा गोष्टी ते वापरू शकत नाही. म्हणजे इट कॅनॉट ऑल्सो कंटेन स्पेशल कॅरेक्टर्स, लाईक अशासारखे ते स्पेशल कॅरेक्टर्स कंटेन करू शकत नाही. एवढे रूल्स कळले का? ओके. आणि फायनली एक रूल येतो की रिझर्व्ड वर्ड असतात काहीतरी. मी म्हटलं नाही, या C++चा काहीतरी सिंटॅक्स आहे आणि हा सिंटॅक्स दाखवायला काही काही असे शब्द असतात स्पेसिफिकली जे फक्त C++ साठीच असतात, ते तुम्ही व्हेरिएबलच्या नेमिंगसाठी वापरू शकत नाही. जर का तुम्ही ठरवलं की व्हेरिएबलचं नाव मला इंट द्यायचं आहे, तर तसं तुम्ही करू शकत नाही. का? कारण की तो एक स्पेसिफिकली स्टोअर्ड असा कीवर्ड आहे.
राईट. ओके, समजलं. राईट, आपण जाऊयात पुढे. व्हेरिएबलचं नेमिंग समजलं आहे. ओके, सो आता व्हेरिएबलमध्ये आपण सिंटॅक्स बघून घेतलं होतं. त्याच्यानंतर यश सरांनी आपल्याला प्रोग्राममध्ये काय करून दाखवलं होतं, डिक्लेरेशन करून दाखवलं होतं की आपण फक्त व्हेरिएबल डिक्लेअर पण करू शकतो. कसा केला होता आपण डिक्लेअर, कसा केला होता डिक्लेअर, आपण डिक्लेरेशनचं कसं केलं होतं, सिंटॅक्स आठवा बरं. व्हेरिएबलचं नेम दिलं होतं काहीतरी ए, राईट. त्याच्या आधी आपण काय टाईप मेन्शन केला होता, टाईप व्हेरिएबल नेम, आणि एवढंच केलं. तर मी काय केलंय, टेक्निकली माझं डिक्लेरेशन केलंय. अच्छा, इनिशियलायझेशन केलं म्हणजे मी जेव्हा डिक्लेअर करणार आहे मी तेव्हाच त्याला व्हॅल्यू देऊन देईल. इनिशियलायझेशन म्हणजे काय केलं, मी जेव्हा त्याला डिक्लेअर केलं म्हणजे तेव्हाच मी त्याला व्हॅल्यू दिली. आता काय होऊन जाईल, टाईपच्या ऐवजी आपण स्पेसिफिक एक्झाम्पल घेऊ. आपलं आवडतं इंट, तर आपण काय करू, पहिल्यांदा इंट बी. ठीक आहे, ए वरनं बोर झालो, आपण बी घेऊ. ठीक आहे, इंट बी. हे काय झालं माझं डिक्लेरेशन. जर का मला इनिशियलायझेशन पण करायचं असेल तर मी कसं लिहिणार, इंट बी इक्वल टू 5 सपोज. ठीक आहे, मी काय केलंय, बी या मेमरी लोकेशनमध्ये डेसिमलचा 5 हा स्टोअर केला आहे. आणि तो मला कसा कळला की डेसिमलचा 5 आहे किंवा इंटिजर 5 आहे, तर या डेटा टाईपमुळे. राईट. ओके, याच्यानंतर एक गोष्ट येते मल्टिपल इनलाईन डिक्लेरेशन. काय येते, मल्टिपल इनलाईन डिक्लेरेशन म्हणजे काय आहे, मी मल्टिपल व्हेरिएबल्स एकाच लाईनमध्ये डिक्लेअर करू शकतो. तिकडे मल्टिपल इनलाईन इनिशियलायझेशन लिहिलं नाहीये, मी फक्त डिक्लेअर करू शकतो, त्यांना इनिशियलाइज करू शकत नाही. म्हणजे काय आहे, मला जर का एक क्लासचे रोल नंबर्स लिहायचे असतील सपोज, किंवा माझे फेवरेट 3 स्टुडंट्स लिहायचे असतील, त्यांचे रोल नंबर्स लिहायचे असतील, तर मी कसं करणार आहे, रोल नंबर कसे असतील, इंटिजरल असतील. ठीक आहे, इंटिग्रल असतील, इंटिजर व्हॅल्यूचे असतील. ठीक आहे, तर मी काय लिहिणार, इंट ए कॉमा बी कॉमा सी असे 3 मी एकत्र डिक्लेअर करू शकतो. म्हणजे काय आहे, 3 मेमरी स्पेसेस बनले आहेत. 3 मेमरी स्पेसेस बनले आहे, जिकडच्या एका लोकेशनचं नाव ए दिलंय, दुसऱ्या लोकेशनचं नाव बी लिहिलंय आणि तिसऱ्या लोकेशनचं नाव सी दिलंय. बरं, त्या मेमरीचा साईज किती आहे, त्या मेमरीचा साईज किती आहे, 4 बाईट्स. आपण बघितलं होतं किती आहे, 4 बाईट्स. कारण की का, हा इंट म्हणून डिक्लेअर झाला आहे म्हणून. राईट, आठवत आहे हे सगळं आपण शिकलोय. राईट, शिकलोय आपण, आठवत आहे. ओके, व्हेरी गुड. तर हे झालं मल्टिपल इनलाईन डिक्लेरेशन. ठीक आहे, हे कळलं काय असतं मल्टिपल इनलाईन डिक्लेरेशन. ओके, आता एक छोटीशी गोष्ट येते, तिकडे काहीतरी लिहिलं असं ग्लोबल स्कोप आणि लोकल स्कोप. ग्लोबल स्कोप आणि लोकल स्कोप. तर आय होप तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये बघितलं असेल की एक ग्लोबल मिनिमा येतो आणि एक लोकल मिनिमा येतो, एक ग्लोबल मॅक्सिमा येतो आणि एक लोकल मॅक्सिमा येतो. ते काय आहे, मी एक स्पेसिफिक रेंज जर का डिसाईड केली आणि त्याच्यातला मॅक्सिमा मिनिमा बघितलं तर तो माझा कसा असतो, लोकल मॅक्सिमा मिनिमा असतो. ओके, तसंच मी एक व्हेरिएबलला किंवा एक व्हेरिएबल डिक्लेअर केलाय किंवा एका स्पेसिफिक मेमरी लोकेशनला नाव दिलं आहे एका कोडच्या ब्लॉकमध्ये, एका स्पेसिफिक कोडच्या ब्लॉकमध्ये जर का मी ते केलं आहे तर त्याला लोकल स्कोप असं म्हणतात. त्याला कसं म्हणतात, लोकल स्कोप म्हणतात. आणि मी ब्लॉकच्या बाहेर केलं तर ते काय होऊन जाईल, ग्लोबल स्पेस. ओके, ते काय होऊन जाईल, ग्लोबल स्पेस. बट तुम्ही म्हणाल हे ब्लॉक काय असतं, तर मगाशी आपण बघितलं होतं की हे जे प्रोग्राम लिहिला जातो ना, खूप असा लंबा लिहिला जातो आणि हा प्रोग्राम खूप कॉम्प्लेक्स होतो. तर आपण याला सिंपल करायला याला काही ब्लॉक्समध्ये असं बंद करून टाकतो. राईट. ओके, बट काहीतरी पीस ऑफ कोड असतो ज्या सगळ्या ब्लॉक्सच्या पण बाहेर असतो. ठीक आहे, तर इथे जे काही असतं ते काय असतं, ग्लोबल असतं. आणि दुसरी गोष्ट, ह्या ब्लॉकच्या गोष्टी ह्या ब्लॉकमध्ये लोकल असतील, ह्या ब्लॉकच्या गोष्टी याच ब्लॉकमध्ये लोकल असतील. तर कळलं ग्लोबल आणि लोकलचा फरक काय आहे, एकदम बेसिक जसं आपण इंग्रजीत वापरतो तसंच आहे एनालॉजिकली. ठीक आहे, तर हे सगळे काय झाले, आपण व्हेरिएबलचे डिक्लेरेशन टाइप्स बघितले, इनिशियलायझेशन बघितले. ओके ओके ओजस सर, तर मी काय म्हणतो, आता आपण व्हेरिएबल्स तुम्ही सांगितलं, तर ते नावाचं नक्की एरर काय येतो हे एकदा मुलांना आपण दाखवूया इथे. राईट, चालेल सर. कसे डिक्लेअर, त्या व्हॅल्यूज कशा, ती व्हेरिएबलचं नेम कसं देतात, काय चुकू शकतं त्याच्यात, काय रूल्स फॉलो केले जातात, हे आपण चेक करू. ओके, येस. ओके ओजस सर, तर आपण आता त्यांना जे तुम्ही नेमिंग कन्व्हेन्शन सांगितले ते आपण व्हेरिएबल्स कसे डिक्लेअर करताना ते यूज झाले पाहिजेत, जर ते रॉंग झाले तर काय एरर येऊ शकतात ते आपण दाखवू एकदा टर्बो C++ वरती. ठीक आहे,
ऑल राईट. सो यस सरांनी त्यांचं फेवरेट टूल टर्बो C++ उघडलेलं आहे, राईट? येस. तर आपण हा आपला व्हेरिएबल आहे, ह्याला नेम काय देऊ आता, ABCD देऊ, ठीक आहे. आणि त्याला आपण आउटपुटमध्ये प्रिंट करायचं ट्राय करू. तर कंपाईल करू का मी ह्याला, तर हा रन होईल का व्यवस्थित? तुम्हाला काय वाटतं, हा रन झाला पाहिजे का? ABCD हे नेम अलाउड आहे का? तर एक्झॅक्टली ते अलाउड आहे, कारण की आपल्याला 0 एरर्स आणि 0 वॉर्निंग्स मिळाल्या. याचा अर्थ आपल्याला सक्सेसफुली कंपायलेशन मिळालंय प्रोग्रामचं. प्रोग्राम आपला एकदम करेक्ट आहे, राईट? तर आपण हा रन पण करू. कंट्रोल F9 त्याला शॉर्ट की आहे. तर ठीक आहे, 10 आलेला आहे आपला, जो की व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे. तर ह्याला आता आपण चुकीचं जे की आहे की आपण स्टार्ट कुठल्याही इंटिजर व्हॅल्यू 1 किंवा 2 3 काय की रँडम इंटिजर व्हॅल्यू न्यूमेरिकल व्हॅल्यूनी आपण आपला व्हेरिएबल स्टार्ट करू शकत नाही. हे आहे नेमिंग कन्व्हेन्शन. तर आपण आता ह्याला कंपाईल करू. तर काय एरर आलेला आहे, एरर दिसतं आपल्याला इथे दिसत आहे. सो पहिल्यांदा आपल्याला एरर आला आहे की टर्मिनेटेड इनकरेक्टली, डिक्लरेशन टर्मिनेटेड इनकरेक्टली. म्हणजे काय आहे, हे डिक्लरेशन मी इनकरेक्ट केलेलं आहे. तर मला 2 एरर आले. पहिला की मी इनकरेक्ट डिक्लरेशन केलंय, आणि दुसरा एरर जर का कोणी स्मार्ट असेल तर त्याला कळून जाईल, हा काय आलाय अनडिफाईन्ड सिम्बॉल ABCD. म्हणजे हा जो ABCD आहे तो मग कधी डिक्लेअरच केला नव्हता, कारण की आपण जो डिक्लेअर केला तो 1 ABCD केला, जे की अलाउड नाहीये. तर कळलं का कशा प्रकारचे एरर येतात? ओके. तर आपण आता इथे तो खालचा जो एरर आहे तो आपण इथे जर 1 ABCD तो ते ह्याच्यामुळे आलता, कारण की त्याला तो इथे सी आउटला मिळालाच नाही. आता ह्याला आपण एकदा कंपाईल करू, ठीक आहे. अजूनही 2 आलेले आहेत की डिक्लरेशन टर्मिनेटेड इनकरेक्टली. परत त्याचं तेच म्हणणं आहे की तुम्ही इकडे जे डिक्लरेशन केले ते आहे चुकीचं, आणि त्याला हे कळलंच नाही ना 1 ABCD काय आहे, कारण की तो व्हेरिएबल तर त्याला कन्सिडर करतच नाहीये. म्हणून त्यांनी म्हटलं की हे स्टेटमेंट काय आहे ते मला काही कळलं नाही आणि ते मला मिसिंग वाटतंय, राईट? दॅट्स वाय वी कॅनॉट गिव्ह नेम स्टार्टिंग व्हेरिएबल नेम स्टार्टिंग फ्रॉम एनी न्यूमेरिकल व्हॅल्यू. ओके सर, एखादा स्पेशल कॅरेक्टर वाला एक्झाम्पल बघूया आपण. ठीक आहे, आपण ते पण बघून घेऊ. @ ओके, आपण इथे पण @ देऊ आणि त्याला कंपाईल करू. परत आपल्याला एरर आलेला आहे सेम इलिगल कॅरेक्टर. हे आपण स्पेशल कॅरेक्टर यूज करू शकत नाही आहे याच्यात. ओके, कळतंय तुम्हाला एक्झॅक्टली, राईट? आणि तुम्ही जर का व्यवस्थित बघाल की टर्बो C++ स्वतःही याला लाल करून टाकतो, राईट? म्हणजे नॉट अलाउड ते आपल्याला स्वतःहूनच दाखवून देतो. ठीक आहे, ठीक आहे. तर अजून एक नेमिंग कन्व्हेन्शन आपल्याला काय येऊ शकत नाही की स्पेस आपण देऊ शकत नाही कुठल्या व्हेरिएबल नेम मध्ये, राईट? तर आपण आता हे Alt F9 करू. परत एरर आलेला आहे की डिक्लेरेशन सिंटॅक्स एरर, कारण की ह्या सिंटॅक्स त्याचा नाही आहे. तुम्ही कुठल्याही व्हेरिएबल मध्ये कुठलीही मध्ये स्पेस ठेवू शकत नाही. ओके, व्हेरी गुड. बट सर, काहीतरी अलाउड असलेलं म्हणजे आपण कसं थाला _7 असा व्हेरिएबल देऊ शकतो का, राईट? तर आपण थाला _7 याची सेंचुरी करून बघू. थाला, ओके, मग त्याला अंडरस्कोर. ओके, थाला घेतलाय म्हणल्यावरती 7 घेतलाच पाहिजे त्याचा. ठीक आहे, इथे आपण 7 पण देऊ मधी. बरं ठीक आहे, शेवटला पण एक 7 देऊ. बस का? किती थालाला 7 पाहिजेत? बस झाले. आपण आता हे एकदा कंपाईल करू. तर काय एरर आलाय की खाली आपण तो व्हेरिएबल तसाच वापरला नाही, सो एरर आलेला. आपण एकदा ह्याला इथे थाला करू अंडरस्कोर. इथे एक 7 आहे, इथे एक 7 आहे. तोच व्हेरिएबल आपल्याला कारण की आउटपुटला टाकायचं. आता एरर येईल का सर? आता आपण ट्राय करून बघू, कारण की तसाचा तसा व्हेरिएबल आपण नेम यूज केलाय आणि मी सगळ्या नेमिंग कन्व्हेन्शनचा यूज केला आहे, बरोबर? सगळे रूल्स फॉलो केले आहे. तर टेक्निकली एरर तर यायला नाही पाहिजे, पण काय येतं ते आपण बघू. सो राईट, अगेन 0 वॉर्निंग्स अँड 0 एरर. तर कॉंग्रॅच्युलेशन्स, आपला हा काहीतरी थाला _7 ABCD 7 हा नावाचा व्हेरिएबल जनरेट झालेला आहे. व्हॅल्यू पण आपण 7च देऊ आणि आपला आउटपुट आलं पाहिजे 7, जे राईट? सो 7 आलेला आहे. थाला फॉर अ रिझन आहे. तर आपण आता ऍक्च्युली काय ग्रॅस्प करून घेतलंय की व्हेरिएबलची नेमिंग कशी केली पाहिजे एक्झॅक्टली आणि कशी नाही केली पाहिजे, आणि त्याचा पण प्रॅक्टिकल पण बघितलं की नाही केली तसं ते रूल्स फॉलो नाही केले तर हा कंपायलर बिलकुलही ऐकून घेत नाही, तो डायरेक्ट तुम्हाला एरर थ्रो करून देतो. कळलं, राईट? ओके, तर हे नेमिंग कन्व्हेन्शन्स आपण फॉलो केले. तर अजून एक होतं, सरांनी नंतर तुम्हाला सांगितलं की डिक्लरेशन अँड मल्टिपल डिक्लरेशन. तर हा आपण हा व्हेरिएबल आता त्याला सिंपल करू आपण शॉर्ट ओजस सर इंटिजर 7 आणि ठीक आहे. हा आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. आपण मल्टिपल डिक्लेरेशन कसे करू शकतो, अजून एक व्हेरिएबल. तर ह्याला बोलतात आपण 2 व्हेरिएबल्स डिक्लेअर केले, एक यश नावाचा एक ओजस नावाचा.
तर ते हे दोन्ही वेगवेगळे व्हॅल्यूज होल्ड करू शकतं. तर आपण ओजसला इज इक्वल्स टू 7 देऊ आणि यस सरांना 18 देऊ. 18 देऊ. राईट. ओके. सो तर आपण हे जे केलेलं आहे हे मल्टिपल इनलाईन डिक्लेरेशन आहे. आठवा तुम्ही नोटबुक मध्ये लिहिलं असेल. आणि त्याच्यानंतर मी त्याच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे. कारण की मी तुम्हाला म्हटलं होतं मल्टिपल इनलाईन डिक्लेरेशनच्या वेळेस आपण इनिशियलाइज करू शकत नाही त्याला. राईट. तर एकदा आपण व्यवस्थित कोड बघून घेऊ कसा लिहिला गेलेला आहे. राईट. येस. तर आपण इथे मी आता हे तुम्हाला पुढे ओजस सर ह्याचा अर्थ, कारण की मी जस्ट कोड सिम्प्लिफाय दिसावा म्हणून हे /n एस्केप वापरतोय. ह्याचा जो काही यूज आहे तो तुम्हाला कंटिन्यू पुढे येऊन जाईल. तर त्यातला मी आता रन करतो. ठीक आहे. तर 7 आणि 10 हे दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला प्रिंट व्हॅल्यूज, ओजस सरांची व्हॅल्यू, यस सरांची व्हॅल्यू प्रिंट झालेली आहे. ओके. एकदा पॉज करून व्यवस्थित बघून घ्या तुम्ही आणि व्यवस्थित लिहून घ्या की इकडे आपण काय वापरलं एक्झॅक्टली. इकडे आपण इनलाईन डिक्लेरेशन वापरलंय, मल्टिपल इनलाईन डिक्लेरेशन वापरलंय. त्याच्यानंतर इकडे आपण काय वापरलंय, त्याला नंतर काय केलंय मी, तेव्हा इनिशियलाइज नाही केलंय, नंतर त्याला मी व्हॅल्यू असाइन केल्या आहेत. कळलंय का. ओके. सो हा बेसिक सिंटॅक्स जसं जसं तुम्ही खेळाल तसं तुम्ही कम्फर्टेबल व्हाल C++ प्रोग्रामिंगशी. राईट. ओके. राईट. सो आपण पुढचा टॉपिक बघायचा. आता हे लिहून घेतलं व्यवस्थित, पॉज करा आणि हा प्रोग्राम लिहून घ्या. लिहिलं. ओके. राईट. सो आपण व्हेरिएबलची नेमिंग बघितली होती. त्यानंतर व्हेरिएबलला डिक्लेअर कसं करायचं ते शिकलो आणि नंतर त्याला व्हॅल्यूज कशा द्यायचा ते पण शिकलो होतो. त्याच्यानंतर आपण अजून एक छोटीशी गोष्ट बघितली की ग्लोबल स्कोप, लोकल स्कोप काय असतं. त्याच्यासाठी थोडं अजून नॉलेज लागणार आहे म्हणून आपण त्याचा प्रॅक्टिकल बघितलं नाही, बट आपण पुढच्या लेक्चर्समध्ये जरूर ते बघणार आहेतच. राईट. सो आपण बघितलं होतं की व्हेरिएबल्स काय असतात. आता आपण बघणार आहे की कॉन्स्टंट काय असतात. सो मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही बघितलं असेल की व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट काय असतात. व्हेरिएबल म्हणजे ज्यांच्या व्हॅल्यूज चेंज होत राहतात, कॉन्स्टंट म्हणजे ज्यांच्या व्हॅल्यू चेंज होत नाही. जसं आपला छोटा जी झाला, ईची व्हॅल्यू झाली, पायची व्हॅल्यू झाली, हे कसे आहेत, कॉन्स्टंट्स आहे, ते चेंज होणार नाही. तर सेम आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये पण काम पडू शकतं. काही असा डेटा असू शकतो ज्याची व्हॅल्यू आपल्याला चेंज झालेली नाही पाहिजे, तर ते आपण कॉन्स्टंटच्या अंडर डिक्लेअर करतो. म्हणजे काय करतोय, शेवटी एक आपण मेमरी लोकेशन घेणार आहे, त्याला आपण नाव देणार आहे. फक्त काय आहे की तिकडली व्हॅल्यू आपल्याला चेंज करण्याची फंक्शनॅलिटी नाही घ्यायची आहे. जे व्हेरिएबलकडे फंक्शनॅलिटी होती की तिकडली व्हॅल्यू व्हेरिएबल चेंज करू शकत होता, ती फंक्शनॅलिटी आता आपल्याला कॉन्स्टंट्सला द्यायची नाही आहे. तर कॉन्स्टंट्स आपण डिक्लेअर कसे करतो ते एकदा व्यवस्थित बघूया. याचा परत काय असणार आहे की एक सिंटॅक्स असणार आहे परत. ठीक आहे. तर आपण डिक्लेअर कसं करतो, डेटा टाईप लिहिलं, त्याच्यानंतर कॉन्स्टंटचं नेम लिहिलं आणि व्हॅल्यू लिहिलं. ठीक आहे. इक्वल टू व्हॅल्यू दिलं आणि शेवटी मी एक सेमिकोलन दिलं. तर हे पूर्ण व्हेरिएबलच्या डिक्लेरेशन सारखंच झालं. बस आपण आता फरक कसा समजायचा की याच्यात फरक काय आहे की हा एक कॉन्स्ट नावाचा जो आपल्याला एक कीवर्ड आहे, जो की आपल्याला डेटा टाईपच्या आधी मेन्शन करावा लागतो. डेटा टाईपच्या आधी मेन्शन करावा लागतो, तो आपण करणार आहे मेन्शन. ठीक आहे. आणि कीवर्ड काय असतात, असे काही शब्द असतात ज्यांनी आपण C++ कंपायलरला सांगतो आहे की अशा गोष्टी करायच्या आहेत. ते आपण जनरली वापरत नाही, त्याचा जेव्हा उपयोग असतो तेव्हाच आपण त्याला वापरतो. तर कॉन्स्ट जेव्हा मी म्हटलं तेव्हा कळलंय की हे जे पुढे नाव दिलं गेलं आहे किंवा हा जो डेटा टाईप सांगितला आहे, तेव्हा एक डेटा टाईप झालाय किंवा एक मेमरी लोकेशन बनतं आहे. कशाचं, या नावाचं. राईट. हे जे नाव आहे हे कशाला दिलं गेलेलं आहे, या कॉन्स्टंटला दिलं गेलेलं आहे. आणि त्या कॉन्स्टंटमध्ये व्हॅल्यू कोणती स्टोअर होणार आहे, ते ही स्टोअर होणार आहे. कळला का हा सिंटॅक्स तुम्हाला. आणि शेवटी ॲज युजल आपण एक स्वीटचा सेमिकोलन देऊन देणार आहे. राईट. ओके. कारण की हा त्याचा सिंटॅक्स आहे. राईट. कळलं आहे. तर आपण हा जो डिक्लेअर करतो आहे याला स्पेसिफिकली कसं करणार आहे की कॉन्स्टंट डिक्लेअर केलं तर मी कॉन्स्ट नावाचा काय कीवर्ड यूज केला आहे. कॉन्स्ट नावाचा काय यूज केलाय, कीवर्ड यूज केलाय. बरं, आता हा कॉन्स्टंट डिक्लेअर केला म्हटलं याची व्हॅल्यू चेंज होणार नाही. एकदा मी त्याला डिक्लेअर केलं तर याची व्हॅल्यू चेंज होणार नाही. त्या एंटायर प्रोग्रामसाठी त्याची व्हॅल्यू कधीही चेंज होणार नाही आहे. राईट. ओके. तर आपण जसे व्हेरिएबलचे टाइप्स बघितले होते, सिमिलरली आपण कशाचे, कॉन्स्टंटचे पण टाइप बघणार आहे. तर व्हेरिएबलचे आपण
इंटीजर कॉन्स्टंट, कॅरेक्टर कॉन्स्टंट, आपले फ्लोटिंग पॉईंट कॉन्स्टंट, स्ट्रिंग कॉन्स्टंट, हेक्साडेसिमल आणि ऑक्टल कॉन्स्टंट्स. आता यांना असं का म्हटलंय, कारण की हेक्साडेसिमल ऑक्टल कन्व्हर्जन वगैरे जे काही आहे त्याच्यासाठी ते वापरलं जातं आणि त्याच्यात आपण त्यांचा रॅडिक्स स्टोअर करणार आहे. रॅडिक्स आय होप तुम्हाला आठवत असेल, आपण नंबर सिस्टममध्ये शिकलो होतो, राईट. तर ते सगळे इकडे स्टोअर केलं जातं, म्हणून हे आधीच्या याच्यात आणि आताच्या याच्यात ते असे वापरले जातात. तर आपण त्याला काही तेवढं टेन्शन घेऊ नये, आपल्या स्कोपमध्ये एवढं सगळं वापरणं नाही आहे. बट आपल्याला माहीत पाहिजे की न्यूमरिकल कॉन्स्टंटमध्ये जनरली नंबर्सशी निगडीत जे कॉन्स्टंट असतील ते स्टोअर होतात आहे, राईट. ओके, पुढे डिफाईन्ड कॉन्स्टंट नावाची गोष्ट येते. एक डिफाईन्ड कॉन्स्टंटची गोष्ट येते की सपोज मला एक डेफिनेशन सारखं एक कॉन्स्टंट द्यायचं असेल, मला एक डिफाईन करायचं असेल स्वतःहून, तर त्याच्यासाठी एक स्पेशल सिंटॅक्स आहे. अगेन आपल्याला याच्या पूर्ण डेप्थमध्ये जायचं नाही आहे, बट ते काय असतं आणि त्याचा सिंटॅक्स कसा आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. तर त्याचा सिंटॅक्स कसा आहे, मी हॅशटॅग लिहिलं इकडे आणि त्याच्यानंतर डिफाईन लिहिणार आहे. काय, डिफाईन नावाचा कीवर्ड यूज करणार आहे, म्हणजे तो मी स्वतःहून डिफाईन करतोय. हे याच्यासाठी असतं, जसं की पायची व्हॅल्यू ऑलरेडी डिफाईन्ड आहे, राईट. तर मी पाय नावाचा कॉन्स्टंट डिक्लेअर करत असेल तर मी काय करणार, कॉन्स्ट लिहिणार, पहिले कीवर्ड लिहिणार कॉन्स्ट, ज्यांनी कळेल की तो कसा असेल, कॉन्स्टंट असेल. बरं, पाय कशी येणार आहे, फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू असेल ना, राईट. पॉईंटमध्ये येते ती, तर आपण याला फ्लोटमध्ये लिहिणार आणि पुढे काय लिहिणार, पाय इक्वल टू आपण किती त्याला 3.14 देऊन दिली. तर ही जी 3.14 व्हॅल्यू आहे ती एंटायर प्रोग्राममध्ये कधीही चेंज होणार नाही, राईट. असा डिक्लेअर करतो आपण कॉन्स्टंट. एक आपण छोटासा सिंटॅक्स बघू, आपण रिअल प्रोग्रामवर थोड्या वेळातच बघू, राईट. ओके, तर जर का हे सोडून मला आपला नवीन कॉन्स्टंट डिफाईन करायचा असेल तर त्यासाठी मी डिफाईन कॉन्स्टंट हे यूज करतो, राईट. आणि त्याचा सिंटॅक्स कसा आहे, हॅशटॅग डिफाईन, त्यानंतर कॉन्स्टंट नेम आणि मग व्हॅल्यू. त्याच्यात आपण इक्वल टू नावाची गोष्ट यूज करत नाही, याला आपण असाइनमेंट ऑपरेटर वगैरे असं काहीतरी म्हणतो, ते बघू आपण हळू काय काय म्हणतात. बट इक्वल टू वगैरे अशी काही गोष्ट आपण यूज करत नाही या सिंटॅक्समध्ये, ठीक आहे. तर हा सिंटॅक्स परत काय तुम्ही तसाचा तसा नोटबुकमध्ये लिहून ठेवा आणि तुम्हाला तो थोडासा माहीत असणं गरजेचं आहे, राईट. ओके, का तर एक्झाममध्ये विचारू शकतात तुम्हाला, ठीक आहे. ओके, आणि तिसऱ्या प्रकारचं काय येतं, सिम्बॉलिक कॉन्स्टंट्स, राईट. जसं आपण डिराइव्ह डेटा टाइप्स यूज केले होते, तसंच इथे आपण स्वतःचे डेटा टाइप्स डिराइव्ह केले जे आहे त्यांना मी जर का कॉन्स्टंट म्हटलं, त्या डेटा टाइप्समध्ये जर का मी कॉन्स्टंट डिक्लेअर केला तर ते माझे कसे होतात, सिम्बॉलिक कॉन्स्टंट होतात. ओके, तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल. एकदा व्यवस्थित हे लिहून घ्या, तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. ओके, लिहिलं, व्हेरी गुड. आता आपण बघूया की कॉन्स्टंट C++ प्रोग्राममध्ये कसं वापरलं जातं. ऑल राईट, सो आता आपण कॉन्स्टंट काय असतं ते बघून घेतलं होतं. आता आपण त्याचा एक छोटासा सिंटॅक्स बघणार आहे, राईट. येस, तर आपण टर्बो C++ मध्ये एक व्हेरिएबल ॲज इन कॉन्स्टंट डिक्लेअर करू. ओके, तर ठीक आहे. हा जो जस्ट व्हेरिएबल होता इथे आता एक आपण CONST फॉर एक्झाम्पल एक रिअल लाईफ आपण एक पाय व्हॅल्यू जी असते, जी की आपली कॉन्स्टंट व्हॅल्यू असते, इज इक्वल्स टू 3.14 ही व्हॅल्यू घेतली आपण, कॉन्स्टंटला इनिशियलाइज केलं आणि ती व्हॅल्यू आपण इथे प्रिंट करतो आहे. ओके, लेट्स कंपाइल दिस अँड लेट्स रन दिस. ठीक आहे, सो 3.14 ही व्हॅल्यू तुम्हाला इथे डिस्प्ले होत आहे. तो कोड एकदा आपण नीट बघून घेऊ. कॉन्स्टंट हे कीवर्ड यूज केला आहे, नंतर फ्लोट हा डेटा टाईप आहे आणि पाय हा कॉन्स्टंट व्हेरिएबल आहे. तो त्याचं 3.14 ही व्हॅल्यू त्याला दिली. आपण ती आता थोडी चेंज करून बघू. ओके, सो आपण ट्राय करू. मी म्हटलं होतं की आपण कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू चेंज करू शकत नाहीये, राईट. तर आपण त्याला रिअसाइन करून बघू की काहीतरी व्हॅल्यू याला रिअसाइन होते का आणि परत प्रिंट होते का. तर हे जर का व्हेरिएबलच्या केसमध्ये झालं असतं एक्झॅक्टली, तर हे रन झालं असतं, याला काही प्रॉब्लेम आला नसता. म्हणजे व्हेरिएबलला मी आधी काहीतरी नाव दिलं आणि त्याला काहीतरी व्हॅल्यू दिली आणि ती चेंज केली तर ते व्हेरिएबलला चाललं असतं. कॉन्स्टंटच्या केसमध्ये काय होतंय, एकदा रन करून बघूया आपण. सो आम्ही कंपाईल केला तर त्याने एरर थ्रो केला, कॅनॉट मॉडिफाय अ कॉन्स्टंट ऑब्जेक्ट. सो वी कॅनॉट चेंज द व्हॅल्यू ऑफ अ कॉन्स्टंट ऑब्जेक्ट. हे इथे सिद्ध झालेलं आहे. तर ओजस सर तुम्ही नेक्स्ट कंटिन्यू. सो याच्यावरनं कळलं की कॉन्स्टंट काय असतं आणि एक्झॅक्टली आपण त्याचा उपयोग पण बघितला होता, राईट. ओके, आपण जाऊयात पुढे, राईट. आपण बघितलंय व्हेरिएबल काय असतं, कॉन्स्टंट काय असतं. आता आपण बघू की कंपायलर टोकन म्हणजे काय असतं. कंपायलर टोकन म्हणजे
काय असतं, ठीक आहे. तर तुमचं कंपायलर करतं काय, मी तुम्हाला आधी थोडंसं सांगितलं होतं की तो काय करतो, एक जो मोठाच्या मोठा कोड असतो ना त्याला वेगळ्या वेगळ्या ब्लॉक्समध्ये काय करतो, ब्रेक करतो, ठीक आहे. तर ते जे प्रत्येक ब्लॉक असतं त्याच्यात काही काही जे छोटं छोटं जे लिहिलं असतं ना त्याला काय म्हणतो आपण, टोकन म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, टोकन म्हणतो. म्हणजे काय आहे की C++ कंपायलर ब्रेक्स द C++ प्रोग्राम इन व्हेरियस टोकन्स, म्हणजे वेगळ्या वेगळ्या टोकन्स मध्ये तो त्याला ब्रेक करतो. काय करतो, वेगळे वेगळे ब्लॉक्स घेतो आणि प्रत्येक ब्लॉक्स मध्ये काही काही टोकन्स असतात, राईट. त्या टोकन्स वरनं तो आयडेंटिफाय होतो. तर हे जे टाईप ऑफ टोकन्स आहे ते आपण एकदा बघू कोणते कोणते असतात. तर टाईप ऑफ टोकन मध्ये पहिला जो शब्द आपण भरपूरदा ऐकला आहे आज, दॅट इज कीवर्ड्स, राईट. कीवर्ड्स काय आहेत, असे स्पेसिफिकली काय आहेत ते शब्द आहेत जे फक्त C++ साठीच वापरू शकतो, त्यांच्या त्या स्पेसिफिक मिनिंगसाठी म्हणजे सिंटॅक्ससाठीच वापरू शकतो. त्याला आपण दुसऱ्या आपल्या पर्सनल कामासाठी म्हणजे व्हेरिएबल नेमिंग आणि कॉन्स्टंट नेमिंगसाठी करू शकत नाही. तर कळलं, कीवर्ड्स असतात. याचे आपण एक्झाम्पल पण बघितले होते, काहीतरी इंट किंवा फ्लोट असं काही काही असतं, राईट. याचे आपण अजून डिटेल एक्झाम्पल बघू. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ते लिटरल्स, ओके. त्यानंतर पुढे काय आहे, आयडेंटिफायर्स, ठीक आहे. त्यानंतर ऑपरेटर्स आणि व्हाईट स्पेसेस, राईट. या सगळ्यांनी काय होतं, आपण तो ब्लॉक ऑफ प्रोग्रामला तो हळूहळू काय करतोय, टोकन्सनी आयडेंटिफाय करतोय, ठीक आहे. परत आता ऑपरेटर्स काय असतात एक्झॅक्टली, आयडेंटिफायर्स काय असतात, लिटरल्स काय, हे आपण एक वन बाय वन आपण हळूहळू बघू, राईट. ओके, ठीक आहे. तर एकदा तुम्ही कंपायलर टोकन काय असतात आणि त्यांचे टाइप्स काय ते लिहून घ्या, एकदा पॉज करून लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. लिहिलं, ओके, व्हेरी गुड. आपण पुढे जाऊया. सो आता आपण बघणार आहे की कीवर्ड्स काय असतात, विच आर रिस्ट्रिक्टेड वर्ड्स दॅट कॅन नॉट बी युज्ड फॉर व्हेरिएबल, कॉन्स्टंट और एनी नेमिंग, राईट. व्हेरिएबल, कॉन्स्टंट और एनी नेमिंग. याच्यानंतर काय होणार आहे, तुम्ही जेव्हा 12th मध्ये जाल तेव्हा तुम्हाला क्लास आणि ऑब्जेक्ट वगैरे अशा पण गोष्टी येणार आहे. सो काही जे असतात कीवर्ड्स जे असतात ते काय असतं, मी कोणत्याही नेमिंगसाठी यूज करू शकत नाही. इट कॅन नॉट बी युज्ड फॉर व्हेरिएबल, कॉन्स्टंट और एनी काइंड ऑफ नेमिंग. म्हणजे नामकरण करायला मी जे वर्ड्स यूज नाही करू शकत ते माझे काय असतात, कीवर्ड्स असतात, ठीक आहे. आणि ही ना पूर्णच्या पूर्ण लिस्ट आहे की C++ मध्ये कोणते कोणते कीवर्ड्स आहे, राईट. त्याच्यात आपण बघू, हे कॅर नावाची गोष्ट आपण बघितली आहे, राईट. कॅर नावाची गोष्ट बघितली आहे. त्यानंतर बुल नावाची गोष्ट ऑलरेडी बघितली आहे. इंट नावाची गोष्ट ऑलरेडी बघितली आहे. लॉंग ऑलरेडी बघितलं आहे, राईट, ठीक आहे. व्हॉइड नावाची गोष्ट आपण ऑलरेडी बघितलं होतं की व्हॉइड मेन वगैरे काहीतरी लिहिलं जात आहे, ठीक आहे. तर हे सगळे काय असतात, हे कीवर्ड्स असतात. त्यांचं मीनिंग डिफाईन्ड आहे, तर ते आपण नामकरणसाठी म्हणजे व्हेरिएबल किंवा कॉन्स्टंटच्या नेमिंगसाठी आपण ते वापरू शकत नाही. तर कीवर्ड्स तुम्हाला कळलं काय असतं, ओके, राईट, कळलं. तर एकदा पॉज करून तुम्हाला जे जे माहिती आहे याच्यातले कीवर्ड्स ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहून टाका. सगळे लिहिणं काही कंपल्सरी नाही आहे, बट आत्तापर्यंत तुम्ही जे जे ऐकलेत ते एकदा पटपट लिहून घ्या. पॉज करा, लिहून घ्या. लिहिलं, आणि जसे जसे कीवर्ड्स येतील तसे तसे आपण त्याला बघूच, ओके, राईट. आपण जाऊयात पुढे. ओके, आता आपण काय बघणार आहे, आयडेंटिफायर्स. आपण काय बघणार आहे, आयडेंटिफायर्स. तर आयडेंटिफायर्स ॲक्च्युली असतं काय, ठीक आहे. आयडेंटिफायर्स ॲक्च्युली असतं काय, आपण स्क्रीन क्लिअर करून घेऊ, एक मिनिट. हां, तर नेम गिवन टू व्हेरिएबल्स और कॉन्स्टंट्स, ठीक आहे, याला काय म्हणतात आपण, आयडेंटिफायर्स. आतापर्यंत आपण त्याला व्हेरिएबल नेम किंवा कॉन्स्ट नेम असं म्हणत होतो. काय, व्हेरिएबल नेम किंवा कॉन्स्ट नेम असं म्हणत होतो आपण त्याला, राईट. बट आयडेंटिफायर्स काय असतं, त्याची टेक्निकल परिभाषा आहे काय, किंवा टेक्निकल वर्ड आहे जो आपण कशाला यूज करतो की एक मेमरी लोकेशनचं मी जे काही नाव दिलं आहे त्याला मी काय म्हणणार आहे, आयडेंटिफायर म्हणणार आहे. म्हणजे मी त्या मेमरी लोकेशनला कोणत्या नावाने आयडेंटिफाय करतो, तर त्याचा आन्सर काय राहिला, आयडेंटिफायर्स. कळलं का, राईट. परत याची नामकरणचे जे अलाउड असतील ते कळून जायला की आपल्याला अंडरस्कोर अलाउड असते, नंबर्स अलाउड असतात आणि कॅरेक्टर्स अलाउड असतं. कॅन ऑनली बिगिन विथ अ कॅरेक्टर और अन अंडरस्कोर. अजून काय असतं, स्पेशल सिम्बॉल यूज करू शकत नाही, राईट, ओके. आणि काय, मी त्याच्यात कीवर्ड्स यूज करू शकत नाही, राईट. हे सगळे रूल्स आठवतात मला, माहिती आहे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिले असेल, त्यामुळे तुम्हाला हे सगळे रूल्स माहिती असतील, राईट, ओके, राईट. तर कळलं आपल्याला आयडेंटिफायर्स काय असतात.
आयडेंटिफायर्स काय असतात ते कळलं. ओके, आता आपण पटकन बघून घेऊ की ऑपरेटर्स काय असतात. राईट, ऑपरेटर्स काय असतात. तर सगळ्यात पहिले ऑपरेटर कशाला यूज होईल की मला काहीतरी ऑपरेशन करायचं असेल तर. ठीक आहे, आता हे डॉक्टरवाला ऑपरेशन नाही आहे की किसी को चीर दिया, ते आपल्याला करायचं नाही. आपल्याला ऑपरेटर कोणतं करायचं आहे तर जे आपले ऑपरेशन्स असतात मॅथमॅटिक्सवाले, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. ठीक आहे, किंवा आपण लॉजिक गेट्स अँड सिक्वेन्शियल सर्किट्स हा चॅप्टर बघितला आहे. तर त्याच्यात आपले कसे लॉजिकल ऑपरेटर होते, कसे अँड होतं, अँडला आपण प्लस म्हणत होतो किंवा ऑरला आपण प्लस म्हणत होतो. राईट, ऑर होतं त्याला प्लस म्हणत होतो, ऑर आणि सर्कल केलं तर त्याला एक्सऑर म्हणत होतो, डॉट होतं त्याला अँड म्हणत होतो, डॅश होतं त्याला काय कॉम्प्लिमेंट म्हणत होतो. आठवले या सगळ्या गोष्टी. तर हे सगळं काय आहे टेक्निकली मी एक मॅथमॅटिकल ऑपरेशन करणार आहे किंवा मी एक लॉजिकल ऑपरेशन करणार आहे आणि ते मला माझ्या C++ प्रोग्राममध्ये करायचं असेल तर मला काय वापरावं लागतं, ऑपरेटर्स वापरावं लागतात. ठीक आहे, ऑपरेटर्स वापरावं लागतात. तर ऑपरेटर्स काय आहे ते तुम्हाला कळलंय का, ऑपरेटर्स काय आहे ते तुम्हाला कळलंय. ओके राईट, तर आपण पहिल्या टाईपचा ऑपरेटर बघणार आहे, दॅट इज अरिथमॅटिक ऑपरेटर्स. काय बघणार आहे, अरिथमॅटिक ऑपरेटर्स. अरिथमॅटिक ऑपरेटर्सचा पहिला टाईप बघू. तर पहिले 1 मिनिट, अरिथमॅटिक ऑपरेटर्स काय असतील तर असे ऑपरेटर जे मला अरिथमॅटिक एक्सप्रेशन्स किंवा अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन्स यूज करायला देतील. म्हणजे कळलं का, आपले अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन्स काय असतात, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. राईट, हे माझे अरिथमॅटिक ऑपरेशन्स असतात आणि जे ऑपरेशन्स मला परफॉर्म करू देईल ज्याच्या मदतीने मी हे अरिथमॅटिक ऑपरेशन्स करू शकेल ते माझे कसे असतील, अरिथमॅटिक ऑपरेटर्स असतील. राईट, त्याच्यात पहिला टाईप येतो माझा युनरी. माझा पहिला टाईप येतो काय असतो, युनरी. तो युनरी काय असतो की मी एक सिंगल ऑपरंड OPERAND, ठीक आहे, एक सिंगल ऑपरंड साठी जर का मी यूज करतो आहे तर त्याला काय म्हणतो, युनरी ऑपरेटर. ठीक आहे, तर आता सिंगल ऑपरंड साठी कसं यूज करणार, तर सपोज मी म्हटलं माझा एक इंट आहे, मी त्याचं नाव क्यू ठेवलं. राईट, व्हेरिएबलचं नाव क्यू ठेवलं आणि मी त्याची व्हॅल्यू किती -4 देऊ शकतो. एक्झॅक्टली अलाउड आहे. शेवटी तो काय एक इंटीजर आहे आणि मला ही व्हॅल्यू त्याला देणं अलाउड आहे. तर हा जो मायनस यूज केलाय ना इकडे, हा जो मायनस यूज केलाय तो काय दाखवायला गेलाय की हा एक निगेटिव्ह नंबर आहे. तर हा जो ऑपरेटर आहे हा एकाच ऑपरेंडवर लागला, दॅट इज जो क्यू या जागेवर स्टोअर केलेली जी 4 व्हॅल्यू आहे त्याला त्यांनी निगेटिव्ह केलेलं आहे. त्याला त्यांनी काय केलंय, निगेटिव्ह केलंय. तर ते ऑपरेंड कळलं का तुम्हाला, किंवा ते युनरी ऑपरेटर जे आहे ते कळलं का. ठीक आहे, तर हे प्लस आणि मायनस हे दोन काय असतात, पहिले युनरी ऑपरेटर असतात आणि ते कशासाठी यूज होतात, फॉर शोईंग पॉझिटिव्ह और निगेटिव्ह नंबर्स. राईट, कळलं तुम्हाला. ओके, पुढे येतात बायनरी ऑपरेटर्स. पुढे काय येतात, बायनरी ऑपरेटर. आता युनरी एका नंबरसाठी किंवा एका व्हेरिएबलसाठी किंवा एका डेटा एंट्रीसाठी यूज होते ते. बायनरी कशासाठी, 2 डेटा एंट्रीजसाठी यूज होतील. राईट, सो हे जे पहिलं लिहिलं आहे हे कशाचं आहे, ॲडिशनचं आहे. आता हे प्लस वाला नाही राहिलं, हे काय झालं, ॲडिशन झालं. म्हणजे जर का तुम्हाला एक्झाम्पलच द्यायचं राहिलं तर x + y. राईट, सपोज मी x नावाचा एक इंटीजर डिक्लेअर केला, y नावाचा एक इंटीजर डिक्लेअर केला आणि x + y केलं, तर ते काय करेल आहे, x ही जी मेमरी लोकेशन आहे त्याच्यावर जो इंटीजर होता, y ही जी मेमरी लोकेशन आहे त्याच्यावर जो इंटीजर होता, त्या 2 इंटीजर्सचं सम करून टाकेल आहे. राईट, x + y काय करेल आहे, हे जे आहे, हे जे स्टेटमेंट आहे तुमच्या C++ प्रोग्राममध्ये, हे त्या 2 मेमरी लोकेशन्समध्ये जो डेटा स्टोअर केलाय त्याला काय करून टाकेल आहे, ॲड करेल आहे. ठीक आहे, तर ॲडिशन कळलं. सिमिलर वे हे सबस्ट्रॅक्शन असेल आहे, सिमिलर वेनी हे मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे A × B हा स्टार लिहिला आहे ॲक्च्युली. राईट, स्टार लिहिला आहे. A × B जर का केलं तर काय आहे, A मध्ये तो B मल्टिप्लाय करून टाकेल आहे, A मध्ये तो B मल्टिप्लाय करून टाकेल आहे. आणि सिमिलरली मी P / Q लिहिलं असं, तर P ला Q नी डिवाइड करेल आहे, तो P ला Q नी डिवाइड करेल आहे. आणि जो काही मला कोशंट मिळेल आहे, कोशंट मिळेल आहे तो मला आन्सरमध्ये देऊन दिले. राईट, ओके. त्याच्यानंतर शेवटचं उरतं एक पर्सेंटेज.
तर पर्सेंटेजमध्ये ॲक्च्युली पर्सेंटेज कॅल्क्युलेट होत नसतं, ते साईन कशाचं आहे, पर्सेंटेजचं आहे. पण याला आपण सी प्लस प्लसच्या भाषेत मॉड्युलस ऑपरेटर म्हणतो, राईट. मॉड्युलस ऑपरेटर का, तर आपलं जे डिव्हिजनवालं ऑपरेटर असतं, डिवाइड करणारं जे ऑपरेटर असतं ते आपल्याला कोशंट देत असतं, तर मॉड्युलस ऑपरेटर आपल्याला काय, रिमाइंडर आन्सर देत असतं, राईट. समजलं? ओके, व्हेरी इझी आहे. तर हा जो प्रत्येक ऑपरेटर आहे आणि त्याचं प्रत्येकाचं काय फंक्शनॅलिटी आहे हे एकदा व्यवस्थित पॉज करून तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. पॉज करून. ओके, लिहिलं, व्हेरी गुड. सो आता आपण यश सरांच्या मदतीने हे जे ऑपरेटर्स आहे ते आपण फंक्शनॅलिटी मध्ये बघू, म्हणजे कशात, आपण कोड मध्ये बघू. सो यश सर, प्लीज आम्हाला ऑपरेटर्स एकदा वापरून दाखवा. ओके, चला तर आता आपण ऑपरेटर्सचा कोड बघूया. ठीक आहे, स्विच केली स्क्रीन. ठीक आहे, तर पहिला कुठला आपण युनरी प्लस बघूया. integer a is equals to 10 value घेऊ, integer b is equals to 20 value. सिमिलरली आपण a मायनस, राईट. एक मिनिट सर, प्रोग्राम आम्हाला थोडासा स्क्रीनवर दिसत नव्हता, तर ॲडिशनचा एकदा आपण प्रोग्राम व्यवस्थित समजून घेऊया, राईट. ओके, सरांनी काय केलं, पहिल्यांदा एक ए इंटीजर डिक्लेअर केला, त्यानंतर बी इंटीजर डिक्लेअर केला, आणि डिक्लेरेशन सोबत काय मी त्याला इनिशियलाइज पण केलंय. आठवत आहे तुम्हाला कसं करतात ते, डेटा टाईप, त्याच्यानंतर व्हेरिएबल नेम, त्याच्यानंतर व्हॅल्यू, राईट, इक्वल टू व्हॅल्यू लिहितो. तर आपण हे दोन इंटीजर काय केले, डिक्लेअर केले. त्यानंतर एक तिसरं इंटीजर डिक्लेअर केलं का, तर आपण ते थोड्याने बघू. त्याच्यानंतर हे काहीतरी सी इक्वल टू बी प्लस ए लिहिलंय. तर आपल्याला जो बी प्लस ए होतोय तो काय होतोय, बी मेमरी लोकेशनवर आणि ए मेमरी लोकेशनवर जे जे डेटा स्टोअर झाले ते ऍड होतील आहे, आणि हे दोन ऍड झाले तर हे या सी मध्ये जाऊन स्टोअर होतील, राईट. हे जे इक्वल टू नावाचं ऑपरेटर आहे याचं हे काम आहे, ते आपण बघू थोड्या वेळाने की काय एक्झॅक्टली काम आहे. तर हे दोन ऍड होऊन या सी मध्ये स्टोअर होत आहे, राईट. आणि त्याच्यानंतर सरांनी सी आउट केलंय, म्हणजे काय, आउटपुटला घेतलंय आणि असे दोन एरो बनवले, म्हणजे ते आउटपुटला जाईल. आउटपुटला काय जात आहे, तर सी जो फक्त आपण डिक्लेअर केला होता, जो इनिशियलाइज केला नव्हता, ज्याची इनिशियल व्हॅल्यू काही दिलेली नव्हती, तो आपण प्रिंट करून बघितला. नॅचरली असं प्रिंट करून बघितलं असेल तर आपल्याला एक तर एरर मिळेल, नाही तर काहीतरी रबिश व्हॅल्यू मिळेल, ज्याचं आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. बट या केसमध्ये आपल्याला रबिश व्हॅल्यू नाही मिळाली आहे, तर एक्झॅक्टली 10+2चा आन्सर मिळालं होतं, राईट. आठवलं किती मिळालं होतं, 30 मिळालं होतं. सो हा कोड कळला तुम्हाला, एकदा व्यवस्थित पॉज करून तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. आणि या कोडचा आता तुम्हाला पहिल्यांदा टायटल द्यायचा आहे की हा कशाचा कोड आहे, तर दिस इज द फर्स्ट कोड ऑफ रायटिंग द सम ऑफ टू नंबर्स, द सम ऑफ टू इंटीजर्स. म्हणजे जर का तुम्हाला पेपरमध्ये विचारलं गेलं की राईट अ कोड, राईट अ C++ कोड फॉर फाइंडिंग अ सम ऑफ टू नंबर्स, तर तुम्ही एक्झॅक्टली हा कोड लिहिणार आहेत. कळलं का, राईट. ओके सर, आता आपण मायनस ऑपरेटर वापरून बघूयात. ओके, तर सिम्पली आपल्याला काय, ह्याची व्हॅल्यू चेंज करून मायनस करायची आहे, ठीक आहे. आणि आपण हा रन करतो. सो 20 - 10 इट गिव्स यू व्हॅल्यू ऑफ इक्वल्स टू 10, राईट. सिमिलरली आपण इथे मल्टिप्लिकेशन यूज करू, ठीक आहे. सो b मल्टिप्लाय बाय a, then we will compile it and run it. 20 into 10 200, right. आणि फायनली आपण अजून एक डिव्हिजन ऑपरेटर यूज करून बघू. सो हा आहे डिव्हिजन ऑपरेटर. त्याला आपण कंपाइल केलं, त्याला आपण, सो ही तुम्हाला कोशंटची व्हॅल्यू इथे डिस्प्ले झालेली आहे, जी काय आहे 20 / 10 = 2. आणि आपण मॉड्युलस
हा पण ऑपरेटर इथे यूज करू जेणे की तुम्हाला त्या व्हॅल्यूचं रिमाइंडर मिळेल, राईट. सो आपण हा कंपाईल केला आणि रन केला. सो रिमाइंडर आपला व्हेन वी डिवाइड 20 by 10 रिमाइंडर इज 0. सो हे झाले आपले सगळे अरिथमेटिक ऑपरेशन्स. ओके, सो प्रत्येक अरिथमेटिक ऑपरेटर तुम्ही जसं वापरलं, यश सरांनी जसं वापरून दाखवलं तसं तसं त्याचा प्रत्येकाचा एक एकदा सिंटॅक्स मला पाहिजे की तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि प्रत्येक ऑपरेटर स्वतः लिहून बघा आणि स्वतः वापरून बघा. प्रत्येक वेळेस व्हेरिएबलचं काही काही वेगळं वेगळं नाव द्या, काही हरकत नाही. तुम्ही व्हेरिएबलचं वेगळं वेगळं नाव देऊ शकता ॲज लॉंग ॲज ते नेमिंग अलाउड असेल आणि ॲज लॉंग ॲज सिंटॅक्स बरोबर असेल, राईट. आणि प्रत्येक वेळेस हे ऑपरेटर वापरून बघा, राईट. ओके, कळतंय? ठीक आहे. तर आपण अरिथमॅटिक ऑपरेटर्स बघितले होते, राईट. अच्छा, आता आपण इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर्स बघणार आहे. काय इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट? तर भरपूरदा काय होतं ना प्रोग्राममध्ये, आपण जेव्हा कॉम्प्लेक्स लॉजिक यूज करतो तर आपल्याला ना एक व्हेरिएबल असतो ज्याची व्हॅल्यू नेहमी 1 नी वाढवत राहायची असते, ठीक आहे. तर आपल्याला त्याच्यासाठी एक स्पेशल मोठा वेगळा प्रोग्राम लिहायची किंवा त्याला काहीतरी व्हेरिएबल असाइन करा. तर आपण सम फाइंड आउट करायसाठी कसं केलं होतं, ए आणि बी या दोन व्हेरिएबलची सम फाइंड आउट करायला मला एक तिसरा व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागला होता ज्याच्यात त्याची सम स्टोअर होईल. तर जर का मला प्रत्येक वेळेस एका व्हेरिएबलला ची व्हॅल्यू 1 नी वाढवायची असेल तर काय प्रॉब्लेम होईल की मी त्याला 1 नी वाढवायला मला त्याला नवीन व्हेरिएबलमध्ये किंवा नवीन मेमरी लोकेशनमध्ये स्टोअर करावं लागेल. तर या प्रॉब्लेमला टॅकल करायला C++ मध्ये एक स्मार्ट सोल्युशन आहे. ते काय म्हटले की 1 नीच जर का व्हॅल्यू वाढवायची असेल, 1 नीच जर का मला व्हॅल्यू वाढवायची असेल तर मी काय करणार आहे, हा असं काहीतरी गोष्ट वापरणार आहे A++ आणि ++A, राईट. A++ आणि ++A. तर हे जे A++ केलंय याला काय म्हणतात, पोस्ट फिक्स म्हणतात आणि हे ++A केलंय याला काय म्हणतात, प्रीफिक्स करतात. ते एक्झॅक्टली केलं काय आहे तर लाईन बाय लाईन रन होतं ना हे कोड. तर आपण लाईन बाय लाईन बघू. म्हणजे काय केलंय, मी पहिल्यांदा A व्हेरिएबल लिहिलाय आणि मग नंतर त्याची व्हॅल्यू 1 नी इन्क्रीज केली आहे. ++ केलंय म्हणजे काय केलंय, इन्क्रीमेंट केली आहे, राईट. ओके, समजलं. सिमिलरली मी जर का ++A म्हटलं तर पहिल्यांदा काय केलंय, मी त्याची व्हॅल्यू 1 नी इन्क्रीज केली आहे आणि मग ती A मध्ये स्टोअर केलेली आहे. कळलं काय झालं, मी पहिले 1 नी व्हॅल्यू इन्क्रीज केली आणि मग ती A मध्ये स्टोअर केली किंवा A ची जी व्हॅल्यू आहे ती तशीच्या तशी ठेवली आणि नंतर 1 नी इन्क्रीज केली, राईट. हे थोडंसं कन्फ्युजिंग वाटत असेल तर आपण पटकन याचा प्रॅक्टिकल बघू की हे एक्झॅक्टली कसं केलं जातं. तर आपण त्याचं ओके, तर आपण आता ऑपरेटर्स बघू. टर्बो C++ मध्ये एक सारे ऑपरेटर्स आपण कोड करू, राईट. तर आपल्याला एक व्हेरिएबल फॉर एक्झाम्पल इथे A इज इक्वल्स टू 10 अँड इंटीजर B इज इक्वल्स टू 20. ओके, अजून एक आपण इंटीजर C हा डिक्लेअर करू ज्याच्यात की आपण रिझल्ट स्टोअर करू. ह्या दोन्ही व्हेरिएबल्सचा जो ऑपरेशनचा रिझल्ट असेल तो आपण C मध्ये स्टोअर करू, राईट. ओके, तो C मध्ये फर्स्ट वी विल डू ॲडिशन. A+B केला आपण आणि सिम्पली जो काही रिझल्ट आहे तो आपला C मध्ये स्टोअर्ड आहे. तर आपण तो कंपाईल करू. येस, अँड देन वी विल रन दिस कोड. सो हे आलं आपलं ॲडिशन. ओके, सो राईट, आपण हा जो प्रोग्राम रन केला आहे त्याच्यात यश सरांनी केलं काय एक्झॅक्टली, तो हा इंट A डिक्लेअर केला पहिल्यांदा, राईट. त्या इंट A ची व्हॅल्यू किती, 10 दिली. त्याच्यानंतर इंट B डिक्लेअर केला, त्याची व्हॅल्यू 20 दिली. त्यानंतर त्यांनी एक रिकामा इंट C डिक्लेअर केला आहे, म्हणजे त्याची काही व्हॅल्यू असाइन केलेली नाही आहे. तो कशासाठी केला की A आणि B या दोघांची जी ॲडिशन होईल ती आपण C मध्ये स्टोअर करणार आहे, राईट. ती स्टोअर करणार आणि मग त्याला आपण प्रिंट करणार, राईट. त्याच्यानंतर C इज इक्वल टू A+B. तर याच्यात हा जो प्लस आहे, हा प्लस जो आहे तो आपला ॲडिशन वाला जो ऑपरेटर आहे तो या सरांनी यूज करून दाखवला आणि त्यांनी काय झालेलं आहे, A या मेमरी लोकेशनवर जी व्हॅल्यू होती आणि B या मेमरी लोकेशनवर जी व्हॅल्यू होती त्या दोन व्हॅल्यूजचं काय झालंय, अरिथमॅटिक ॲडिशन झालं आहे. म्हणून हा जो अरिथमॅटिक ॲडिशन ऑपरेटर आहे तो यूज करून आपण C मध्ये जी स्टोअर केली आहे व्हॅल्यू ती A आणि B यांची सम स्टोअर केली गेलेली आहे. त्याच्यानंतर आपण सिम्पली काय केलंय, आउटपुटला C दिलं, तो प्रोग्राम रन केला आणि आपल्याला 10 + 20 = 30 ही व्हॅल्यू मिळाली होती. ओके, सो आपल्याला प्लस
किंवा ऍडिशन हा ऑपरेटर कसा यूज करायचा हे कळलं, राईट. आता आपल्याला सर बाकीचे ऑपरेटर्स यूज करून दाखवतील. ओके, तर सिमिलरली आपण बाकीचे ऑपरेटर्स यूज करूया. ठीक आहे, तर आता आपण बी मायनस ए, तर मायनस हा ऑपरेटर 20 - 10 केलेला आहे, त्याला कंपाईल केलं, त्याला रन केला. सो 20 - 10 युअर रिझल्ट इज 10. सिमिलरली आपण मल्टिप्लिकेशनचा ऑपरेटर यूज केला, कोड कंपाइल्ड, कोड रन. सो 20 × 10 = 200, राईट. सो आपण आता डिव्हिजन ऑपरेटर यूज करतोय. सो 20 / 10, जो काही क्वेश्चनचा आन्सर असेल तो क्वेश्चन आपल्याला दिसेल इथे. सो दिस इज द क्वेश्चन. 20 / 10 = 2. And finally we will use modulus operator, which will give us the result of both remainder of the both variables. ठीक आहे, तर ह्याला आपण रन केला. 20 / 10, remainder is 0. This is the final output. Okay, then we will continue with our next part. Right. ओके, सो ऍक्च्युली यस सरांनी काय केलं आहे, तुम्हाला 4 वेगळे प्रोग्राम रन करून दाखवले आहेत. ठीक आहे, त्यांना खूप एडिट करावं नाही लागलंय आणि तुम्हाला खूप लिहावं लागणार आहे. दॅट्स राईट. बट तुम्हाला तेवढा सिंटॅक्स कळेल आहे. ते जेवढे एक्सपर्ट झाले हा कोड लिहिण्यात ते कसे झाले, कारण की त्यांनी वारंवार त्यांच्या नोटबुकमध्ये हे लिहिलं आहे आणि स्वतःहून प्रॅक्टिस केलं आहे. तुम्हाला पण अगदी त्यांच्यासारखंच एक्सपर्ट व्हायचं असेल तर तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये परत हे लिहिणार आहात. ठीक आहे, तर आय एक्सपेक्ट की तुम्ही ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे 4ही जे ऑपरेशन्स आहे किंवा हे जे 4ही अरिथमॅटिक ऑपरेशन्स आहे त्यांचे 4 वेगळे कोड्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहाल. राईट. ओके, सो आपण सो फार अरिथमॅटिक ऑपरेटर्स बघितले होते. राईट. अच्छा, आता आपण जाऊयात पुढे. आता आपण वेगळ्या टाईपचे ऑपरेटर्स बघणार आहे, दॅट इज इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर्स. कोणते? इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर. ओके, बेसिकली तुम्हाला इन्क्रीमेंटचं मीनिंग माहिती असेल तर इन्क्रीमेंट काय असतं, वाढवणे, आणि डिक्रीमेंट काय असतं, घटवणे. तर भरपूरदा आपल्याला C++ प्रोग्राममध्ये अशी फंक्शनॅलिटी लागते की मला एक व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू 1 वाढवायची आहे, परत 1 वाढवायची आहे, परत 1 वाढवायची आहे, किंवा मला त्याची व्हॅल्यू 1 कमी करायची आहे, 1 कमी करायची आहे, असं वारंवार करावं लागतं. राईट. तर या रिपिटेटिव्ह प्रोसेसमध्ये मला वारंवार ॲडिशन करायचं आहे किंवा वारंवार सबट्रॅक्शन करायचं आहे. ओके, राईट, असं आहे. बट आत्ताच आपण बघितलं की ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं असेल तर मला नवीन व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागतोय. ज्या नवीन व्हेरिएबलमध्ये काय होतंय, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनचा रिझल्ट स्टोअर होतोय. आणि मी जर का असं प्रत्येक वेळेस नवीन व्हेरिएबल डिक्लेअर करत गेलो किंवा नवीन मेमरी लोकेशन घेत गेलो तर माझी एंटायरली मेमरी फुल होऊन जाईल. राईट. आणि मला ते चालण्यासारखं नाही आहे. सो म्हणून आपण काय करतो आहे, हे इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर शिकणार आहेत. हे एक्झॅक्टली करणार काय आहे की माझा जो व्हेरिएबल आहे, माझा सपोज एक व्हेरिएबल असेल ए, त्या ए मध्ये सपोज माझी 10 व्हॅल्यू स्टोअर केली असेल तर त्या 10 व्हॅल्यूला एक तर इन्क्रीमेंट करेल आहे किंवा त्याला डिक्रीमेंट करेल आहे. तर कितीनी करेल हा दरवेळेस 1 नी इन्क्रीमेंट करेल आहे तर +1 होऊन जाईल आहे, 1 नी डिक्रीमेंट केलं तर -1 होऊन जाईल आहे. राईट. समजलं का? एकदम सिंपल आहे. इन्क्रीमेंट काय करेल आहे, 1 नी व्हॅल्यू वाढवून दिल्या, त्या व्हेरिएबलमध्ये जो व्हॅल्यू स्टोअर झाली आहे त्या व्हॅल्यूला तो 1 नी वाढवून दिलाय. आणि डिक्रीमेंट काय करेल आहे, त्या व्हेरिएबलमध्ये जी व्हॅल्यू स्टोअर झाली आहे त्याला 1 नी काय करून दिलंय, कमी करून दिलंय. राईट. समजलं? राईट. ओके. अच्छा, आता हा याचा सिंटॅक्स असतो. याचा सिंटॅक्स कसा असतो, आपण ++ यूज करतो इन्क्रीमेंटसाठी आणि डिक्रीमेंटसाठी मायनस म्हणजे 2दा यूज करतो. ++ लिहिलं म्हणजे इन्क्रीमेंट होणार, --- लिहिलं म्हणजे डिक्रीमेंट होणार. अच्छा, याला आता आपण कोडमध्ये कसं वापरणार आहे, तर आपण जो व्हेरिएबल असतो, व्हेरिएबल नेम असतो, त्याच्या एक तर पुढे इन्क्रीमेंट ऑपरेटर लावतो किंवा व्हेरिएबल नेमच्या नंतर इन्क्रीमेंट लावतो. राईट. या दोघांचे ॲक्च्युली मीनिंग्स थोडे वेगळे आहेत. जो इन्क्रीमेंट ऑपरेटर मी आधी वापरला आणि नंतर वापरला याचे मीनिंग्स थोडेसे वेगळे आहे. त्याच्यात काय होतं की C++ आपण बघितलं की लाईन बाय लाईन कोड जातोय, तर तो लाईन बाय लाईन रीड करेल. पहिले त्याला इन्क्रीमेंट ऑपरेटर मिळून जाईल. त्याला पहिले काय मिळालं, इन्क्रीमेंट ऑपरेटर. त्यांनी काय म्हटलं की मी पहिले इन्क्रीमेंट करून टाकेल. मी काय करेल, पहिल्यांदा इन्क्रीमेंट करून टाकेल आणि मग व्हेरिएबल ए मध्ये ते जाऊन स्टोअर करेल. राईट. पहिल्यांदा त्यांनी काय केलं, इन्क्रीमेंट करून टाकली कशाची, व्हेरिएबल ए ची व्हॅल्यू, आणि मग ती ए मध्ये स्टोअर केली. राईट. आणि दुसरी गोष्ट याच्यात काय होत आहे
की ए या व्हेरिएबलची व्हॅल्यू नंतर इन्क्रिमेंट होते, म्हणजे पहिल्यांदा त्या ए सोबत जे काही दुसरं ऑपरेशन व्हायचं असेल ते होऊन जाईल आणि मग नंतर तो इन्क्रिमेंट होईल. कळलं का काय होतंय? इथे काय होतंय, पहिल्यांदा इन्क्रिमेंट होत आहे नंतर ऑपरेशन होणार, इथे पहिल्यांदा ऑपरेशन होणार आणि मग नंतर इन्क्रिमेंट होणार. कळलं का? सो आपल्याला एकदा यस सर याचं एक्झॅक्टली प्रोग्रामिंग आपल्याला करून दाखवतील. एका कोडमध्ये आपण बघून घेऊ कसे हे दोन्ही पोस्ट फिक्स अँड प्रीफिक्स आपण यूज करू शकतो. ठीक आहे, तर मी इथे एकच व्हेरिएबल घेतला आहे, त्याला 0 ही व्हॅल्यू असाइन केली आहे ए व्हेरिएबलला. तर आपण प्रीफिक्स ऑपरेटर इन्क्रिमेंट ऑपरेटर चेक करणार आहे आधी. तर ही व्हॅल्यू आता काय करणार, तो आधी इन्क्रिमेंट करणार ती व्हॅल्यू, एची व्हॅल्यू 0 आहे ती 1 होणार आणि ती प्रिंट होणार. राईट. सो मी कंपाईल केला अँड रन इट. सो इथे व्हॅल्यू आपल्याला 1 डिस्प्ले झालेली आहे. तर नेक्स्ट आपण चेक करणार आहे पोस्ट फिक्स ऑपरेटर. पोस्ट फिक्स ऑपरेटर काय करतो, आधी ती व्हॅल्यू इन्क्रिमेंट करतो, पण जस्ट ती व्हॅल्यू आधी आहे तशी आपल्याला डिस्प्ले होईल आणि नंतर ती व्हॅल्यू इन्क्रिमेंट होणार. सो आपल्याला 0 ॲज इट इज 0 दिसणार आहे. सो तो 0च राहिला. तर ह्याचं आपण असं एक एक्झाम्पल बघू शकतो की ए प्लस प्लस. तर इथं तर काय केला, ए प्लस प्लसची व्हॅल्यू पोस्ट फिक्स आहे ती इन्क्रिमेंट केली आणि नंतर आपण जर त्याला सी आउट केलं कन्सोल आउटपुट ए, तर आता काय त्याची 1 व्हॅल्यू झालेली आहे. तर आपल्याला इथे त्याची व्हॅल्यू 1 दिसेल. राईट. ओके, तर हा आहे डिफरन्स बेसिकली पोस्ट फिक्स आणि प्रीफिक्समध्ये. तर सिमिलरली ह्याचा आता आपण जर व्हॅल्यू इथे 2 घेतली, सिमिलर वेमध्ये आपण त्याला डायरेक्टली ए मायनस मायनस इन सेम वे. सो हे आपण कंपाईल देन रन. 2ची व्हॅल्यू 1 झालेली आहे. सिमिलरली जर पोस्ट फिक्स वापरलं तर ती व्हॅल्यू 2च राहील. राईट. पण त्याला आपण आधी इथे डिक्लेअर करताना ए मायनस मायनस देन इफ वी जस्ट प्रिंट एची व्हॅल्यू, तर ते काय होईल, 2 डिक्रिमेंट होऊन त्याची व्हॅल्यू 1 येणार आहे. ओके, समजलं? क्लिअर झालं असेल तुम्हाला आता. सो नेक्स्ट टॉपिक वी विल कंटिन्यू. ओके, सो आज आपण जे काही बघितलं आहे, आज तुमचं सी प्लस प्लसचं पहिलं लेक्चर होतं. राईट. आज तुमचं सी प्लस प्लसचं पहिलं लेक्चर होतं. त्याच्यात आपण बेसिक सिंटॅक्स बघितला, त्याच्यानंतर आपण बेसिकली बघितलं की व्हेरिएबल्स काय असतं, आपले कॉन्स्टंट काय असतात, डेटा टाइप्स काय असतात आणि ऑपरेटर्स वगैरे काय असतात, हे सगळं बघितलं होतं. राईट. बेसिक ऑपरेटर्स बघितलं, अरिथमॅटिक बघितले, त्याच्यानंतर अजून 2-3 प्रकारचे वेगळे ऑपरेटर्स बघितले आहेत. आता अशी प्रॅक्टिकल प्लस थेरी अशी ऑसम जर्नी माझ्यासोबत आणि यश सरांसोबत, मी यश सरांना इन्व्हाइट करतो आणि यश सरांसोबत अशी आपण कंटिन्यू करत राहूया आणि सी प्लस प्लसमध्ये मास्टर बनवत. राईट. ओके, सो भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग अँड ॲज ऑलवेज एन्जॉय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.